म्हणजे चांगला आवाज आणि निरोगी आवाज यातला काय फरक आहे नेमका? तुमचा आवाज कुठल्या गायकी पद्धतीला किंवा बोलण्याच्या पद्धतीला सुटेबल आहे आधी ते बघायला लागतं. त्या पद्धतीला तो चांगला आवाज, पण म्हणजे तो परिपूर्ण आवाज असेल असं नाही. हेमा मालिनीचं नॉर्मल हिंदी ऐकलं कधी ऑफ हँड बोलतानाचं, एकदम बेकार आहे. श्रवण ही गोष्ट व्यक्तिनिष्ठ आहे का, आणि मग ती असेल तर कसं मोजायचं ते? म्हणजे प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान असे 5 प्राण आहेत गाण्याच्याही दृष्टीने आणि दैनंदिन आपल्या आचरणाच्या दृष्टीने ते महत्वाचे. श्वास घेण्याची भीती वाटते. इट्स अ थ्रेट टू लाईफ. मला जगावं असं वाटत नाही. डिप्रेशन ह्या लेव्हलला, मनाच्या लेव्हलला, चित्ताच्या लेव्हलला काम कुठली औषधं करणार आहे? तुझी कार्यशाळा खरं तर व्हॉइस कल्चर म्हणजे आवाजावर आहे, पण तरीही ती कार्यशाळा सुरू करण्याच्या आधी तू सांगतो की तुमच्या ऐकण्याची क्षमता वाढवा. अगदी बेसिक 3 गोष्टी आहेत ज्या आपल्या आवाजाला कळू शकतात. एक म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे आपण पट्टी जी म्हणतो, मी ह्या आवाजात बोलतोय की मी ह्या आवाजात बोलतोय की मी ह्या आवाजात बोलतोय. स्वर जो आहे ह्याचे चेंजेस तुम्हाला कळले पाहिजेत. बऱ्याच जणांना कळत नाही. रोज जर आपण ठरवलं की काही एक्सरसाइज फॉलो करायच्या छोट्या छोट्या कुठेही कशाही, तर त्या 10 एक्सरसाइज तुम्ही काय सांगाल? दमा आणि थायरॉइड यासारख्या गोष्टी बऱ्या होण्यासाठी सुद्धा उपयोग होतो, हे खरं आहे का? आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आवाज म्हणजे नेमकं काय. फक्त गाण्यासाठी किंवा बोलण्यासाठी वापरलं जाणारं माध्यम, की आपल्या श्वासाचा, शरीराचा, मनाचा आणि ऊर्जेचा एक खोल संबंध. आवाज, योग, आयुर्वेद आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचा संगम साधत गेली अनेक वर्ष संशोधन करणारे आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर मंजिरी गोखले आणि त्यांचा मुलगा साऊंड इंजिनियर ऋषभ गोखले. हिंदुस्थानी शास्त्रीय गायनातील पदव्युत्तर शिक्षण, संगीत विषयातील PhD, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची सिनियर रिसर्च फेलोशिप आणि योगशास्त्रातील मास्टर्स अशी त्यांची समृद्ध शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. आज त्यांच्या संशोधनातून, त्यांच्या स्वतःच्या आवाजाच्या प्रवासातून आणि व्हॉइस तंत्र अँड योग मंत्र या पुस्तकातून आपण समजून घेणार आहोत निरोगी आवाज ऐकण्याची क्षमता, श्वास, योग आणि सर्जनशीलता यांचा खरा संबंध काय आहे. चला तर सुरू करूयात आजच्या ह्या विशेष संवादाला. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. दादा, मी तुझ्यापासूनच सुरुवात करते आजच्या पॉडकास्टची. आपण मागच्या पॉडकास्टमध्ये तुझ्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या, बरोबर? तर त्याच्यातनं मला तुला विचारायचंय की ध्वनीचे 4 स्तर आणि 3 भौतिक आधारस्तंभ, तर ह्याच्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना तू उजळणी करून देशील का? ओके, आपण रिकॅप करूया मागच्या पॉडकास्टचा. तर फिलॉसॉफिकल, स्पिरिच्युअल दृष्ट्या आपण बघायला गेलं तर आपल्या शास्त्रांमध्ये 4 वेगवेगळ्या पातळ्या सांगितलेल्या आहेत आवाजाच्या आपल्या. सो सर्वात बेसिक लेव्हलची जी पातळी आहे ती म्हणजे वैखरी, म्हणजे आपण हा जो आवाज आत्ता एकमेकांशी बोलतोय तो आवाज. त्याच्यानंतर येते मध्यमा. मध्यमा म्हणजे आपण बोलायच्या आधी मनात तयार केलेला जो आवाज असतो एक, की जसं तू आता प्रश्न विचारत असताना मी मनात ऑलरेडी फॉर्म्युलेट करत होतो काय बोलायचंय मला, दॅट इज मध्यमा. त्याच्या पुढे येतं पश्यंती. पश्यंती म्हणजे तुमच्या थॉट प्रोसेस मधला, तुमची थॉट प्रोसेस, भावना, ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचा, म्हणजे युअर व्हॉइस आपण जे म्हणतो ना, तुझा आवाज असा आहे, समाजात ह्या व्यक्तीचा आवाज असा आहे. सो दॅट इज पश्यंती. आणि त्याच्या पलीकडे जाऊन परा. आता परा हे खूप सूक्ष्म लेव्हलवरची गोष्ट आहे. परा इज बेसिकली तुमचं अस्तित्व, तुमचं वागणं, तुमचं पूर्ण भौतिक, तुम्ही कसे आहात, काय आहात, ह्या गोष्टींनी सुद्धा तुमचा आवाज पूर्णपणे शेप होत असतो. सो ती झाली परा. आता ह्या झाल्या स्पिरिच्युअल अँगलनी 4 गोष्टी. दुसरी बाजू जी आहे ती ग्रॉस लेव्हलची आहे. ग्रॉस लेव्हलमध्ये 3 बेसिक गोष्टी आल्या: श्रवण, श्वसन आणि मग उच्चारण. अशा 3 गोष्टी आल्या. सो ग्रॉस मी आता सांगितलं ते, आणि एक सटल लेव्हल मगाशी सांगितली ती. दोन्ही पातळींवर आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. स्पिरिच्युअल अँगलनी गेलं तर त्याचे जे इफेक्ट्स असतात ते अवघड माध्यम आहे ते स्पिरिच्युअल अँगलचं. मगाशी म्हटलं ते 4
स्टेजेस, वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा, ह्या 4 स्टेजेस थ्रू जायचं असेल, त्या पद्धतीने तुमचा आवाज ट्यून करायचा असेल, अवघड आहे प्रचंड, बट दॅट विल बी अ परमनंट चेंज. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी तुमचा आवाज बदलणार नाही, तो परमनंट चेंज असेल. दुसरी बाजू जी आहे ती मी म्हटलं असं श्रवण, श्वसन आणि उच्चारण. आता होतं असं की मला परत एकदा हे रिपीट करावं लागेल की एवढ्या सगळ्या पातळ्या मी आत्ता सांगितलं, एवढ्या सगळ्या वेस सांगितले, 90% वेळा आवाज सुधारायचा असेल, उच्चारण, अंडरलाईन, फुल स्टॉप, संपलं. ह्या पलीकडे काहीही केलं जात नाही. आणि ती ग्रॉसेस्ट लेवल आहे. म्हणजे या ग्रॉस लेवल मधल्या 3 गोष्टी सांगितल्या, त्याच्यातली सर्वात ग्रॉस लेवल म्हणजे हे उच्चारण आहे. सो त्याच्या अलीकडे म्हणजे या ग्रॉस लेवल मधल्या 2 सटल ज्या स्टेजेस आहेत, ते पहिले श्वसन आहे, श्वसनापेक्षा सटल स्टेज आहे ती श्रवण आहे. याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. सो आमच्याकडे कोणी आलं, संवादमध्ये आपण जो संवाद साधतो, संवाद साधायला शिकवतो, तो ह्या सगळ्या स्टेजेसवरून आपण करतो. सो इट इज अप टू यू की तुम्हाला ग्रॉस लेवलचं शिकायचं आहे, श्रवण, श्वसन आणि उच्चारण ह्या माध्यमातून जायचं आहे, का तुम्हाला 4 स्टेजेसमध्ये शिकायचं आहे सटल लेवलच्या. तो सटल लेवल डॉक्टर मंजिरी गोखले त्या माहीर आहेत त्या याच्यात, आणि ग्रॉससाठी सुद्धा त्याच माहीर आहेत. मी तिच्याच सगळ्या रिसर्चमधून माझे स्वतःचे एक गोष्टी फॉर्म्युलेट करून त्या लोकांना सांगतो. सो प्रॅक्टिकल ओरिएंटेड त्या ग्रॉस लेवलचं कोणाला करायचं असेल तर नक्की माझ्याकडे या. आणि सटल लेवलवरती मी फार शिरत नाही, मला माहिती आहे, बट शी इज द राईट पर्सन. करेक्ट करेक्ट. आवड असते ना एक एक. मला सटलची आवड आहे ह्याला. पण जे काही तुमचं कॉम्बिनेशन आहे ते बेस्ट आहे. थँक्यू. आणि आता ना याच अनुषंगाने मंजिरी मॅडम, तुम्हाला एक विचारतो की तुम्ही अत्यंत सुंदर गायिका आहात, बरोबर, पण तुमच्याच म्हणण्यानुसार कधी काही तुमचा आवाज पूर्णपणे तुटला होता, आणि मग ती जी कहाणी आहे ती आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना ऐकायची आहे. आणि त्याच्यानंतर बरेच पारंपरिक उपायही तुम्ही केलेत, घरगुती उपाय झाल्यानंतर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी संपल्या त्याच्यानंतर काय सुरू झालं ते आम्हाला ऐकायचं आहे. आता त्याची कहाणीच आहे ती. मी काही खूप मोठी कहाणी सांगणार नाहीये, अगदी थोडक्यात सांगते. जोपर्यंत मी सांगते की मी बॉर्न परफॉर्मर नाहीये. ओके, आय एम अ सिंगर आणि आय एम अ टीचर. आणि मी माझ्या स्वतःच्या मनोरंजनासाठी गायला मला आवडतं. आवड माझी काय आहे तर ती आहे की मोठ्या स्टेजवर आपण गायला पाहिजे वगैरे असं काही नाही. पण एक मध्ये पिरियड असा आला की मला असं वाटलं आय हॅव टू बिकम अ परफॉर्मर. आता माझ्यात ते परफॉर्मिंग स्किल्स नव्हते. मला कोणी ते परफॉर्मिंग स्किल्स डिव्हेलप करायचे कसे वगैरे काही मला कोणी शिकवलं नव्हतं. तर मी माझ्या परीने करायला लागले त्या गोष्टी. मग गाण्याचे शिक्षक काही गोष्टी सांगतात आपल्याला, ही अशी साधना कर, अशी साधना कर. त्या हेवी साधना सांगितली, माझ्या क्षमतेच्या पलीकडची साधना करायला सांगितली. अच्छा. आणि मग मी ती करत गेले, कारण मला अगदी अचीव्ह करायचं होतं. आय वॉन्टेड टू बिकम अ परफॉर्मर. स्टेजवर परफॉर्म करायची खूप इच्छा होती तेव्हा. म्हणजे हे मी सांगते 90sच्या सुरुवातीला. आणि इट फेल्ड टोटली. आणि माझा आवाज जो एकेकाळी 3 पट्ट्या आवाज फिरायचा, लाईट म्युझिकचीच आवड होती पहिल्यापासून. मी रफीचं गाणं सुद्धा पूर्णपणे त्याच्या स्केलमध्ये म्हणू शकायचे, असा माझा आवाज होता. आणि मी म्हणायचे, म्हणजे छोटे छोटे कार्यक्रम करायचो ना, त्याच्यात मी म्हणायचे. पण नंतर तो आवाज गेला म्हणजे किती गेला की माझा साधा पंचम म्हणजे लागेना, वरचा सा इथं म्हणजे मी विसरूनच गेले की असा काही स्वर असतो. आणि मग मी फक्त रडतच असायचे. डिप्रेशन अटॅक आल्यासारखा मला यायचा की आता करू काय. मग अर्थातच सगळे डॉक्टर्स झाले, आयुर्वेद झालं, होमिओपॅथी झाली. मी युजली आयुर्वेद आधी घेते, मग त्याच्यानंतर होमिओपॅथी ट्राय करते. त्या ट्रॅकने गेले, त्या दोन्हीनेही झालं नाही. म्हटलं ENT कडे जाऊ. ENT कडेही जर झालं नाही, त्याने सांगितलं ऑपरेशन करायला लागेल. ऑपरेशन? हां, म्हणजे नॉड्युल्स वगैरे असं काहीतरी त्यांनी सांगितलं. मला काही तेव्हा लक्षात नाही एवढं त्यांनी काय सांगितलं, पण त्यांनी सांगितलं माइल्ड, त्यांनी प्रोसेस सांगितलं
पण माझ्या दृष्टीने ते ऑपरेशन होतं. ते माझ्या कंठात हात घालणार आणि काहीतरी करणार, विच वॉज लाईक, मी त्यांना सांगून आले मी नाही येणार परत, असं सांगून आले. म्हटलं माझ्या आवाजाचं काय व्हायचं ते होऊ देत. मग मी घरी आले आणि मग मी लहानपणापासून योग साधना करायचे. आमच्या घरी योगाचं वातावरण होतंच. अच्छा. मी प्राणायाम आणि हे ते सगळं करायचे. आणि मग म्हटलं योग हे सायन्स आहे. मग म्हटलं आवाजावरही त्याचा परिणाम झालाच पाहिजे. मग म्हटलं आता काय करायचं. तर मग मी योगाच्या बऱ्याच इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन आले की कोणी मला सांगेल का. त्यांनी कोणीही मला काही आवाजासाठी काही वेगळं सांगितलं नाही. प्राणायाम वगैरे सांगितले, म्हणजे जे जे त्यांनी सांगितलं ते मी ऑलरेडी करत होते. त्यांनी काहीही वेगळं मार्गदर्शन केलं नाही. पण मी म्हटलं समथिंग इज मिसिंग. म्हटलं सगळेजण सांगतायत पण कुठला तरी एक फॅक्टर्स आहेत काही की जे मिसिंग आहेत. आय हॅव टू फाइंड आउट व्हॉट आर द मिसिंग फॅक्टर्स. मग तेव्हा अजून त्याच्यातलं तत्वज्ञान, योगा, व्हॉइसचं तत्वज्ञान आणि योगाचं तत्वज्ञान शिकत गेले. ते कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट स्टडी करत गेले. आयुर्वेदाचे ग्रंथ वाचले, अभ्यास केला आयुर्वेदाचा, कारण ते आपलं मूळ शास्त्र आहे. ते तत्वांपर्यंत जाऊन विचार करणारी शास्त्र आहेत ही आपली योग आणि आयुर्वेद. तर त्याचा अभ्यास केला. तेव्हा मग मी फॉर्म्युलेट केला, माझा एक हे फॉर्म्युलेट केला योगाचा एक पॅटर्न. ट्रायल एरर मेथडनी मी माझा स्वतःचा आवाज पुन्हा नॉर्मलला आणला. क्या बात आहे. आणि हे एका महिन्यात घडलं. म्हणजे जे 6-7 महिने माझा आवाज कोणालाही बरा करता आला नव्हता, तो मी एका महिन्यात बरा केला. दिस वॉज इन 90s, अर्ली 90s. म्हणजे याबद्दल तुम्ही सखोल अभ्यास करून, आधी स्वतःवर अप्लाय करून, आणि मग जेव्हा PhD करायचं ठरवलं तेव्हा म्हटलं हाच विषय घ्यायचा. वा. आणि जर आपल्या एकट्याला उपयोग झाला तर लोकांनाही ह्याचा उपयोग करू द्यायचा. प्रयोग करू आपण लोकांवर. आणि मी रिसर्च बेस्ड PhD रिसर्च केला. ओके. आणि 100 जणांवर रिसर्च केला. 100 जणांचे 1-1 महिन्याचे मी वर्ग घेतले. आणि त्यावेळेला मला दुर्दैव वाटलं होतं. आज चांगलं वाटतंय, लुकिंग बॅक चांगलं वाटतंय की म्हणजे एवढ्या लेव्हलचे वाईट आवाज सुद्धा मी चांगले करू शकते. की मला असं वाटलं होतं गाणारे येतील, त्यांचे आवाज ऑलरेडी चांगले आहेत, ते येतील, त्यांचं अजून सुधारू आपण वगैरे. पण माझ्याकडे अशी मंडळी आली की ज्यांना, जे टोन डेफ पण होते. अच्छा. सो आत्ता यांनी मागल्या त्याच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं ते, वी वर्क मोर ऑन लिसनिंग. कारण हे आपलं ज्ञानेंद्रिय आहे, त्याचं कर्मेंद्रिय कंठ आहे. अच्छा. मग कंठ जर तुमचा चालत नसेल, तुमचं मुख जर चालत नसेल, तर त्याचं मूळ जे ज्ञान तुम्हाला असतं ना तेच तुम्ही एक्सप्रेस करू शकता. तुम्हाला नसलेलं ज्ञान तुम्ही एक्सप्रेसच करू शकत नाही. मग तुम्हाला सुरांचं ज्ञान पाहिजे, श्रुतींचं ज्ञान पाहिजे, व्हॉल्यूमचं ज्ञान पाहिजे, म्हणजे इंटेन्सिटी त्याची, टिंबर, आवाजातले बारकावे तुम्ही जेव्हा कानाने श्रवण करायला लागता, कळायला लागतात तुम्हाला. म्हणजे आधी कानसेन असायला लागतं. बरोबर. मग कानसेन स्पीचसाठी सुद्धा तेच आहे. शब्दांचा कानसेन असायला लागतं. तुम्हाला शब्दातले बारकावे कळायला लागतात, गाण्यामध्ये स्वरातले बारकावे कळायला लागतात. पण जेव्हा तुम्हाला ते लँग्वेजमधले किंवा याच्यातले बारकावे कळायला लागतात तेव्हा तुम्ही ते बोलू शकता. त्यामुळे 90% लोक जी माझ्याकडे येतात तेव्हापासून, कारण मी लोकांना समुपदेशन म्हणू तसं मी करत आली आहे, 90% लोक येतात ते आवाजावर काम करायला जातात. आणि माझ्या प्रत्येक वेळेला लक्षात येतं की ह्यांना फरकच कळत नाहीये 2 सुरातला. मग कसं त्यांना येईल. मग आधी त्यांना इयर ट्रेनिंग दिलं पाहिजे, लिसनिंगचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. बरोबर. त्यांच्या आधी ते जे इनॅक्टिव्ह आहेत आतमध्ये थ्रेड्स, जे श्रुती पण ओळखू शकतात, ते थ्रेड्स सगळ्यांना असतात. कानाच्या आतल्या बाजूला सगळ्यात ते थ्रेड्स असे समजा आहेत, असं जर केसांसारखे असतात ते, तर ते ऍक्टिव्हेटेडच नाही आहेत. तर त्याला ऍक्टिव्ह करायला लागतं. ते ऍक्टिव्ह कसं करायचं, लक्ष दिल्यावर, ध्यान. तुम्ही त्या दृष्टिकोनातून विचार करायला लागल्यानंतर तुम्हाला ते यायला लागतं. सो दिस इज द ट्रेनिंग.
बरोबर. दाखवायला लागतं ना आपल्याला. आपण लहान मुलांना कसं शिकतो, हा 1 हा 2, हा 1 असा लिहिलाय आणि हा 2 असा लिहिलाय. आपण त्यांना कोणीतरी टीचर तो डिफरन्स दाखवून देतो. देन दे स्टार्ट अंडरस्टँडिंग की अरे हा 1 आहे, हा 2 आहे. तर पिक्चर मेमरी, पश्यवाणी पश्यवाणी जी आहे ती आपली पिक्चर मेमरी तयार व्हायला लागते. मग ती तशी सुरांची पण पिक्चर मेमरी तयार व्हायला लागते. देन वी स्टार्ट अंडरस्टँड. ओके. आणि मी स्वतःवर असंच काम केलं आणि त्यामुळे मी कॉन्फिडेंटली लोकांवर काम करते. मी सांगते तुम्ही 2-3 सेशन्स माझ्याकडे घ्या आणि तुम्हाला तुमच्या आवाजात 1-1 वर्ष तुम्हाला करायला, अर्थात तुम्हाला लागेल. मी एक्सरसाइज सांगीन तुम्हाला काय करायचं काय नाही ते. मग तुम्ही घरी जाऊन करायचं, ते प्रामाणिकपणे करायचं की तुम्हाला वर्षभराचा सुद्धा प्रॉब्लेम महिन्याभरात घालवता येईल. एवढी ताकद योगामध्ये आहे. हो हो. मागच्या वेळेला सांगितलेलं होतं मागच्या पॉडकास्टमध्ये, ते दत्ताईंनी रिपीट केलं, मला बरं वाटलं. रियाजाला पर्याय नाही. हो. आम्ही मार्गदर्शन करू, वी कॅन ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट, पण तुला आवाज सुधारायचा आहे तर तुलाच काम करायचं आहे. मॅडम, तुमच्या कार्यशाळेमध्ये तुम्ही चांगला आणि निरोगी आवाज देण्याचं वचन देता, पण हे 2 वेगवेगळे दावे आहेत. म्हणजे चांगला आवाज आणि निरोगी आवाज यातला काय फरक आहे नेमका? जे मी सांगितलं ना की समुपदेशन करते, मी व्होकेशनल गायडन्स करते की तुमचा आवाज ऐकून तुमची क्षमता काय आहे तुमच्या आवाजाची, त्याच्यावर तुम्ही आवाजातलं कुठलं क्षेत्र निवडा, गाण्यातलं कुठला भाग निवडा, म्हणजे क्लासिकल गा का लाईट गा, हे मी सांगते. तर तुमचा आवाज कुठल्या गायकी पद्धतीला किंवा बोलण्याच्या पद्धतीला सुटेबल आहे आधी ते बघायला लागतं. त्या पद्धतीला तो चांगला आवाज. पण म्हणजे तो परिपूर्ण आवाज असेल असं नाही. आयडियल व्हॉइस हा परिपूर्ण असतो. म्हणजे त्याला तुम्ही वाटेल ते सांगितलं करायला तरी तो करू शकेल ना. म्हणजे अगदी स्लो म्हणायला सांगितलं तरी स्लो. मग बोलण्यासाठी सुद्धा तेच येतं, गाण्यासाठी तेच येतं की स्लो पण गाता येईल, फास्ट पण गाता येईल, लाईट पण गाता येईल, गझल पण गाता येईल, मराठी पण गाता येईल, हिंदी पण गाता येईल, क्लासिकल गाता येईल, लावणी गाता येईल, काहीही. तुम्ही काही सांगा ते एक्झॅक्टली त्या स्टाईलने तसंच्या तसं गाऊ शकतात. हा म्हणजे शुद्ध आवाज. आणि फोनेशन म्हणजे ज्याला आपण स्वर म्हणतो, तो आत्मगाशी मागल्या वेळेला ह्यांनी सांगितलं होतं, फ्लॉलेस असला पाहिजे. ओके. म्हणजे भरत मुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्रात आवाज कसा असायला हवा ते सांगितलंय. त्याच्यात 6 गुण सांगितलेत आवाजाचे मुख्य. ते पुढे अनेक नंतरचे जे ग्रंथकार होते, संगीत ग्रंथकार, त्यांनी त्याचे अजून विभाजन केलं, म्हणजे क्लासिफिकेशन, अजून डिटेल्ड क्लासिफिकेशन केलं. पण बेसिक हे 6 भरत मुनींनी सांगितले. तर ते 6 एकत्रपणे ज्याच्या आवाजात असतात तो आयडियल व्हॉइस. ओके. परंतु 90% वेळेला आयडियल व्हॉइस नसतो. 99% वेळेला आयडियल व्हॉइस नसतो. म्हणजे सगळ्यांना सगळं येत नाही. यू आर नॉट इक्विप्ड फॉर एव्हरीथिंग इन लाईफ. तर तुम्हाला एक इक्विपमेंट दिलेलं आहे, त्यांनी या गोष्टी तुम्ही करू शकाल. तर हे सांगणं, त्यांना दाखवून देणं, आणि तो त्यांना जो सुटेबल तुमचा जो व्हॉइस आहे तो कशाला सुटेबल आहे तो त्याच्यासाठी तुम्ही वापरलात तर तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही वेगळ्या कारणासाठी वापरलात तर तुम्ही अयशस्वी व्हाल. म्हणजे ते समाधान नाही तुम्हाला मिळणार. म्हणजे मग खूपसे क्लासिकल गाणारे असतात, खूप गातात, टेक्निकली खूप छान गातात, पण त्यांचं गाणं प्रभावी होत नाही, कारण त्यांचा आवाजच क्लासिकलला सुटेबल नसतो. बरोबर. प्रभावी गाणं क्लासिकल म्हणणं किंवा लाईट म्युझिक प्रभावी काही जणांचं होत नाही, की कोणी बोलत नाही क्लासिकलवाल्यांना लाईट गायला तर तोंडावर नाही बोलत, परंतु अनेक त्याच्या मनात येतं ना, तुम्ही क्लासिकलच गा, हे दुसऱ्यांसाठी सोडा, कारण तुम्ही भावसंगीत गात नाही आहात, तुम्ही त्याच्यात संगीतच दाखवताय, भाव न दाखवता. तर पण हे बोलत नाहीत कोणी, कारण ते मोठी लोक असतात म्हणून मग बोलत नाहीत. आणि चर्चा वगैरे आपण थांबवतो ना शक्यतो, का आपल्या आपल्यात जेव्हा आपण असतो तेव्हा नको उगीच वादविवाद, संवाद हवा, म्हणून आपण काही गोष्टी बोलत नाही. पण म्हणजे त्यांचा आवाज त्या गायकीला सुटेबल नसतो. मग त्याच्यामध्ये काय येतं, मगाशी ऋषभने सांगितलं असं, ब्रेथ, लिसनिंग, आणि आपण काय म्हटलं, ऍक्च्युअल व्हॉइस, आर्टिक्युलेशन. आणि त्याच्यामध्ये एक फोनेशन असतं आणि आर्टिक्युलेशन असतं.
फोनेशन हे स्वराशी संबंधी आहे आणि आर्टिक्युलेशन हे कन्सोनंट्स म्हणजे व्यंजनांशी संबंधित आहे. तर तुम्हाला ती व्यंजनं कशी बोलता येतात, गाता येतात आणि कंठातून स्वर किती निघतो ह्याच्यावर ते आयडियल आणि हे ठरेल. आयडियल व्हॉइस असा फक्त डिक्शनरीतला शब्द आहे. देयर इज नथिंग कॉल्ड एज आयडियल. आणि निरोगी म्हणशील तर नसतात लोकांचे निरोगी आवाज नसतात, कारण एवढे बाह्य प्रॉब्लेम्स चालू असतात ना. आपण आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक म्हणतो. हे तिन्ही प्रकारचे दोष इतक्या प्रमाणात असतात, कार्मिक दोष असतात, हे असतात. त्यामुळे उतार चढाव प्रत्येकाच्या आवाजात असतो. मी अगदी फ्लॉलेस नसतं, पण मी गाण्याच्या पुरता फ्लॉलेस ठेवू शकते, मी माझ्या बोलण्याच्या पुरता फ्लॉलेस ठेवू शकते, पण दॅट डझंट मीन 24/7 तुमचा आवाज तसा असेल. बरोबर. अप्स अँड डाऊन्स असतातच. ऋषभ दादा, तुझी कार्यशाळा खरं तर व्हॉइस कल्चर म्हणजे आवाजावर आहे, पण तरीही ती कार्यशाळा सुरू करण्याच्या आधी तू सांगतो की तुमची ऐकण्याची क्षमता वाढवा. ते का? मगाशी सांगितलं, आधीच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा मी खूप, आणि माझा हा भर असतोच कायम, की श्रवण तुमचं चांगलं असेल तर तुमचा आवाज ऑटोमॅटिकली चांगला होतो. तुम्ही ऐकत नसाल चांगलं, म्हणजे बेसिक शिकताना सुद्धा चांगले लेखक असतात ते चांगले वाचक असतात पहिले. चांगला वाचक नसेल तर तो लिखाण नाही करू शकत. तसंच आहे कॉम्प्युटरच्या भाषेत सांगायचं झालं अगदी तर हे 3 जे टप्पे सांगितले, इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट. सो इनपुट, प्रोसेसिंग आणि हा आउटपुट. तुमच्याकडे क्षमता कितीही असेल तरी कॉम्प्युटरमध्ये म्हणजे सीपीयू, तगडा सीपीयू तुमच्याकडे आहे, पण इफ यू डोंट हॅव अ इनपुट डिव्हाइस, तुम्हाला इनपुटच त्याच्यात देता आला नाही तर त्या डेटाचा काही म्हणजे त्या प्रोसेसिंगचा काही फायदाच नाहीये. त्याच्यातून आउटपुटच यील्ड होणार नाहीये काही. सो तुम्हाला इनपुट देणं खूप गरजेचं आहे. कारण आणि इनपुट म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं तर किंवा मराठीत सुद्धा, की ऐकणं आणि श्रवण ह्या 2 गोष्टी, की हिअरिंग अँड लिसनिंग. आपण ऐकतो, आपण श्रवण करायला शिकलो पाहिजे. सो त्याच्यात अनालिसिस आलं पाहिजे, कॉन्शियस लिसनिंग. सो कॉन्शियसली तुम्ही ते ऐकणं हे गरजेचं आहे. आणि म्हणजे आता इथे मी खूप विस्ताराने ते सांगू नाही शकणार कसं ते, पण प्रचंड लोकांना याचा फायदा झालेला आहे. आणि मागच्या वेळेला सांगितलं असं की जर्नलिस्ट आहेत, अँकर्स आहेत, यांना सुद्धा फक्त आणि फक्त लिसनिंग सुधारणं यांनी त्यांच्या आवाजात फरक पडलेला आहे, त्यांच्या डिलिव्हरीमध्ये फरक पडलेला आहे. आणि त्यामुळे हे लोकांना विचित्र वाटतं नुसतं ऐकायला, पण एकदा या तुम्ही, मी तुम्हाला नीट पद्धतीने एक्सप्लेन करीन आणि साधारण 15 ते 20 मिनिटाच्या 1-2 एक्सरसाइजेसनी ते प्रूव्ह सुद्धा करू शकेन की ऐकण्यामुळे तुमच्या आवाजात कसा बदल पडतो हे. आणि म्हणून माझा वैयक्तिक सर्वात जास्त फोकस असतो तो ऐकण्याकडे, म्हणजे हिअरिंग ह्या फीचरकडे माझा सर्वात जास्त फोकस असतो. पण मग श्रवण ही गोष्ट व्यक्तिनिष्ठ आहे का, आणि मग ती असेल तर कसं मोजायचं ते? व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे. सो असंच बघायला गेलं तर तुला काय ऐकू येत आहे मला कुठे कळत आहे, ही काय ऐकते ते मला कुठे कळत आहे, मला काय ऐकू येत आहे तुम्हाला कुठे कळत आहे. सो इट इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह मॅटर. पण त्या इनपुट नंतर रिस्पॉन्स, आउटपुट जो काही येतोय तुमचा, प्रोसेसिंग जे होत आहे, ह्याच्यावरून आपण ते मोजमाप लावू शकतो की समजा. आणि फॉर दॅट मॅटर आम्ही हे केलेल्या होत्या या लिसनिंग टेस्ट. मगाशी आईनी उल्लेख केला त्याचा, तर 2005 साली ना, माझ्या मते 2005 साली ऑफकोर्स वर्कशॉप तिचाच होता. त्यावेळेला मी एक ऑडिओ इंजिनियर म्हणून मी तिला सगळ्या त्या लिसनिंग टेस्ट वगैरे बनवून दिलेल्या होत्या. पण त्यावेळेला 1 महिन्याच्या स्पॅनमध्ये आम्हाला प्रचंड फरक दिसले लोकांचे. आणि लिसनिंग टेस्ट म्हणजे आता प्रमाणं कशी त्याच्यात असतात, तर अगदी बेसिक 3 गोष्टी आहेत ज्या आपल्या आवाजाला कळू शकतात. एक म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे आपण पट्टी जी म्हणतो, मी ह्या आवाजात बोलतोय की मी ह्या आवाजात बोलतोय की मी ह्या आवाजात बोलतोय. स्वर जो आहे ह्याचे चेंजेस तुम्हाला कळले पाहिजेत. बऱ्याच जणांना कळत नाहीत. आपण म्हणजे जसं आता मी कलर ब्लाइंड आहे, मला रंगांमधले फरक फार कळत नाहीत. मला दिसतात सगळे रंग,
पण मला ते फरक कळत नाहीत रंगांमधले. तसंच टोन डेफ लोक असतात, अच्छा. त्यांना खालचा सा कळेल, म्हणजे ऐकू येईल, वरचा सा ऐकू येईल, पण त्यांना त्याच्यातला फरक कदाचित कळणार नाही. सो टोन डेफ लोक असतात. सिमिलरली एक फ्रिक्वेन्सी झाली, दुसरं झालं व्हॉल्यूम. सो ॲम्प्लिट्यूड म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या भाषेत अगदी म्हणायचं झालं तर जनरलाइज्ड ह्युमन इयर जो आहे तो 20 हर्ट ते 20,000 हर्ट ह्याच्यामध्ये आपली क्षमता असते ऐकायची. तर ती ओव्हर टाईम श्रिंक होऊ शकते. तुम्ही एक्सरसाइजेस करून ती वाढवू शकता. वाढवू म्हणजे 20 ते 20,000 ह्याच्या पलीकडे नाही जाणार, पण जी खूप कमी झालेली असते, दोन्ही साईडनी कमी होते. म्हणजे तुम्ही 80 हर्ट्स ते 10,000 हर्ट्स एवढ्या ह्याच्यातच ऐकू शकता असं सुद्धा असू शकतं. ती तुम्हाला वाढवता येते आणि लिसनिंग टेस्टनी हे वाढवता येतं. दुसरं आहे व्हॉल्यूम. कोण मोठं बोलतंय. बरीच लोक म्हणजे आता अगदीच हे सांगायचं झालं तर बहिरी लोक जी असतात, ज्यांना ऐकू येत नाही, ते कायम खूप मोठ्यांदी बोलतात. अच्छा. हे ऑब्झर्व केलं असेल, कारण त्यांना तो डिफरन्सच कळत नाही. पण अशीच कान चांगले असणारी लोक सुद्धा प्रचंड लाऊड बोलत असतात आणि त्यांच्या दृष्टीने ते लाऊडच नसतात. नसतं. सो इथे तो टोन डेफनेस असतो, कारण त्यांना ते व्हॉल्यूम डिफरन्सेसच कळत नाहीत. ऍब्सोल्युटली ऑपोजिट सुद्धा होतं की खूप सॉफ्ट हा, opposite. त्यांना वाटतं लोकांना ऐकू ऑपोजिट येतं. सुद्धा होतं की त्यांचं हिअरिंग एवढं सेन्सिटिव्ह असतं की एकदम हळू बोललं तरी सुद्धा त्यांना ते लाऊड वाटू शकतं. सो आता ह्याच्यात सुद्धा मेजरिंग पॅरामीटर्स जे आहेत ते आपलं डेसिबल्समध्ये आपण हे करतो, लाऊडनेस मोजतो. सो 0 dB टू 120 ते साधारण 125-130 डेसिबलपर्यंत आपली ऐकण्याची क्षमता असते. सो तिथे एक ते प्रमाण आपण लोकांना त्या डेसिबल्सचं काय काय ऐकवतो आणि त्यानुसार त्यांची हिअरिंग कपॅसिटी किती आहे हे आपण चेक करतो. सेम गोस फॉर फ्रिक्वेन्सीज. आणि टिंबर तिसरी गोष्ट आहे. टिंबर म्हणजे व्हॉल्यूम कितीही असेल, स्वर कसाही असेल, पण माझा आवाज सेम स्वरात सेम व्हॉल्यूममध्ये आणि तुझा आवाज सेम स्वर सेम व्हॉल्यूममध्ये वेगवेगळा कळतो. त्याचं कारण म्हणजे इतर न्यूएन्सेस जे असतात माझ्या आवाजामध्ये, की मी 440 हर्ट्सची टोन म्हणत असेल समजा, पण त्या 440 बरोबर 20 ते 20,000च्या मध्ये असंख्य अजून टोन्स ऍड होत असतात, जे माझा आवाज शेप करतात. ऋषभचा आवाज हा त्यामुळे कळतो. Correct. आणि बऱ्याच लोकांना अगेन टोन डेफ पीपल, टिंबर डेफ आपण त्यांना म्हणूया, टिंबर डेफ पीपल, त्यांना हे डिफरन्सेस कळत नाहीत. मग आता मी तुझ्याशी हे बोलतोय आणि समजा मी हा आवाज केला, तुला फरक कळला दोन्ही याच्यातला? नाही. बऱ्याच जणांना हा फरक कळतच नाही. तो एकच आवाज वाटतो. सो असे आपण टिंबर च्या टेस्ट घेऊन आपण हिअरिंग हे करतो. सो मोजमाप ह्या पद्धतीने करता येतं आणि ऑफकोर्स सायंटिफिक इक्विपमेंट्स आहेत ज्याच्यातून अजून प्रचंड प्रमाणात तुम्हाला हे करता येतं. बट यू हॅव टू स्पेंड अ लॉट फॉर दॅट. इथे आपण अगदी बेसिक लेवलच्या एक्सपेरिमेंट्स करून आपण हे मोजमाप करू शकतो आणि नंतर एक्सरसाइजेसनी आपण या सगळ्या गोष्टी सुधारू पण शकतो. आता दादांनी जे उत्तर दिलं त्या उत्तराशीच पुढचा प्रश्न माझा निगडीत आहे की तुम्ही त्याचं उत्तर तुमचं जे पुस्तक आहे की व्हॉइस तंत्र आणि योग मंत्र त्यात दिलेलं आहे की एक अशी काहीतरी केस स्टडी आहे तुमची की वर्कशॉप नंतर त्या व्यक्तीच्या तक्रारी जास्त वाढल्या उलट आवाजाविषयीच्या. तर ते काय होतं? ते मगाशी आता मला आठवत नाही, आधी आपण चर्चेत बोललो का आधी बोललो ते आठवत नाही, पण त्या ज्या बाई होत्या एक, मी म्हटलं ना माझ्याकडे ज्या केस स्टडीज आल्या, 100 केस स्टडीज आल्या, त्या बहुतेक जणांना गाणं बिणं काही येतच नव्हतं आणि बोलण्याचे पण आवाज काही फार चांगले होते वगैरे असं नव्हतं. म्हणजे खरंच त्यांना आवाजावर काम करण्याची गरज होती. त्यांच्या लिसनिंग टेस्ट घेतल्या सुरुवातीला आणि शेवटपर्यंत सगळ्यांना विचारलं ना कसं वाटलं तुम्हाला 1 महिन्याचं वर्कशॉप, त्यांच्याकडून काय हल्लीच्या भाषेत टेस्टिमोनियल्स घेतले वगैरे असं सगळं केलं ना. तर त्या एक बाई प्रामाणिकपणे असं म्हणाल्या, मला असा माझ्या आवाजाचा त्रास वाढल्यासारखा वाटतोय. म्हटलं हो बघू, म्हटलं तुमच्या आवाजाच्या, कारण मी व्हॉइस टेस्ट पण घेतल्या होत्या लोकांच्या, तर त्यांना ऐकवलं, म्हटलं उलट चांगला झालाय तुमचा आवाज.
नाही किती बिघडलाय आवाज माझा असं त्यांनी ते ऐकून म्हटलं. मग माझ्या एकाएकी लक्षात आलं की त्यांचे लिस्निंग स्किल्स वाढले होते प्रचंड. ह्या 1 महिन्याच्या कोर्समध्ये लिस्निंग स्किल्स एवढे वाढले होते की आता त्यांना त्यांच्या आवाजात दोष दिसायला लागले. मग मी त्यांना त्यांचा आधीचा आवाज ऐकवला. म्हटलं हा तुमचा आधीचा आवाज आणि हा आताचा आवाज. म्हटलं दोष झालेत की नाही कमी. असा होता माझा आधी आवाज असं. म्हणजे त्यांना तर इतकं आश्चर्य वाटलं. मग त्यांना पटलं हा आपल्यात झालाय बदल. पण म्हणजे माझ्या दृष्टीने हा खूप मोठी गोष्ट होती. ह्याच्यात अनुषंगाने अजून एक केस स्टडी सांगावीशी वाटते की एक नाही 2-3 जण होती अशी. पण एकांनी मला प्रॉमिनंटली खूप माझं कौतुक केलं त्याविषयी. आणि तर त्यांनी काय सांगितलं, सगळा कोर्स झाल्यानंतर त्या रेग्युलर गाणी ऐकायला लागल्या. आणि त्या म्हणाल्या आता मला क्लासिकल कळतं हो. मला आधी आवडायचं नाही क्लासिकल ऐकायला, भावगीतापुरतं मर्यादित होतं. क्लासिकल आता मला किती छान गातात असं. म्हणजे लोकांना क्लासिकल का आवडत नाही अनेक वेळेला, कारण त्याच्यातलं कळत नसतं त्यांना. त्यांचा कान ट्रेन नसतो ते ऐकायला. कान तुम्ही ट्रेन केला तर तुम्हाला क्लासिकल मधले जे बारकावे असतात ते जर कळायला लागले तर नथिंग लाईक इट. म्हणून तर त्याचं नाव हे अभिजात क्लासिकल असं आहे ना त्याचं नाव. त्याचं जास्त डेप्थ मध्ये आहे ते. तर डेप्थ मधलं कळायला पाहिजे, श्रुती कळायला पाहिजेत. आधी स्वर तर कळू देत. स्वर कळायला लागला नंतर पुढची स्टेप श्रुती कळणं. तर हे आपल्या ह्या योग साधनेने साध्य होतं. आणि सहज साध्य होतं. म्हणजे खूप अवघड नाहीये, फक्त करावं लागतं. केल्याने होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे. युक्त्या आम्ही सांगू, युक्ती असते ना ती, फार श्रम नाही घ्यायला लागत, युक्त्या असतात. मेडिटेशन असतं. तुम्ही जाणीवपूर्वक तुमचा आवाज, मग असे सांगितलंय कॉन्शियस लिस्निंग, तसं कॉन्शियस स्पीकिंग. तुम्ही बोलताना स्वतःच ऐका. कॉन्शियस स्पीकिंग, कॉन्शियस लिस्निंग अँड कॉन्शियस ब्रीदिंग, त्याच्यातून तुम्ही फरक करू शकता. म्हणजे कॉन्शियसली सगळं करणं, त्याने फरक पडतो. तेच सगळं ह्या पुस्तकात ह्याच गोष्टी मेन्शन्ड आहेत. अजून डेप्थ मध्ये मेन्शन्ड आहे, ते कसं करा हे मेन्शन्ड आहे. मॅम, व्हॉइस कल्चर आणि पंचप्राण ह्यांना तुम्ही कसं जोडता? तो जेव्हा सगळा अभ्यास मी करत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे जे पंचप्राण संकल्पना आपल्याकडे आहे, जे प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान असे 5 प्राण आहेत. मग आपल्या योग ग्रंथांमधनं वगैरे प्रत्येक प्राणाचं महत्व सांगितलेलं आहे. त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, त्यांचं जे कार्य आहे शरीरात. म्हणजे तसं ओव्हरऑल सगळं प्राणच, बरोबर आहे ना. पण तो प्राण जेव्हा शरीरात जातो तेव्हा जसं सेल्स आपण म्हणतो ना, तशा सगळ्या सेल्स आहेत. पण पोटातल्या सेल्स वेगळं काम करतात, लिव्हरच्या सेल्स वेगळं काम करतात, हृदयातल्या सेल्स वेगळं काम करतात. त्यामुळे दे आर मेड अप फॉर दॅट. त्या पद्धतीच्या त्या डिव्हेलप होतात सेल्स, बरोबर आहे. तसा प्राण आहे तो वेगवेगळ्या शरीराच्या स्थानांमध्ये वेगवेगळं कार्य करतो. इथे जाऊन ते अमुक कार्य करतो, तिथे जाऊन तो अमुक कार्य करतो, तिथे असं ते कार्य ते 5 मध्ये डिव्हायडेड आहे. तसे 10 आहेत, दशप्राण आहेत. पण 5 प्राण आपल्याला जास्त महत्वाचे आहेत गाण्याच्याही दृष्टीने आणि दैनंदिन आपल्या आचरणाच्या दृष्टीने ते महत्वाचे आहेत. तर ते 5 प्राण कसे आवाजासाठी उपयुक्त आहेत, त्याच्यातलं प्राण, अपान आणि उदान हे विशेष करून. पण समान आणि व्यान सुद्धा आपला चांगलाच प्राण असायला लागतो, कारण समान हा पोटात काम करणारा प्राण आहे. तर हल्ली आपण गॅस्ट्रो रिफ्लक्स म्हणतो ना, की जे जास्त गळ्याचे प्रॉब्लेम्स निर्माण करतात. एवढं कशाला, कानात सुद्धा आपण ऍसिडिटी झाली म्हणतो ना, ऍसिडिटीने आवाज बिघडतात. त्यामुळे वयापरत्वेही बिघडतात आणि इंडिजेशनमुळे सुद्धा आवाज बिघडतात. तर सदृश्य कारण आवाजाचा काहीच प्रॉब्लेम नसतो झालेला, पण पोट बिघडल्यामुळे हे होतं. तर ते समान वायूचा संबंध आहे, व्यान वायूचा संबंध आहे. व्यान म्हणजे संपूर्ण शरीरात तो फिरतो. म्हणजे आपण ज्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो, आंगिक अभिनय भरतमुनींनी सांगितलेला आहे. भरतमुनींनी वाणीला अभिनय म्हटलंय.
हो, अच्छा. वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे हे मी म्हटलेलं आहे, असं कोणी म्हटलेलं नाहीये, मी म्हणते की ते जे अभिनयाचे 4 प्रकार भरत मुनींनी सांगितलेत ना, तेच आपले वाणीचे 4 प्रकार आहेत. हम्म. ते खूप पॅरलेल जातात. इट्स नॉट एक्झॅक्ट, ऑफकोर्स नाही एक्झॅक्ट, ते वेगळ्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे, कारण अभिनय प्रकार हम्म. आणि वाणी प्रकार वेगळ्या दृष्टिकोनातून सांगितले. हम्म. पण ह्या सगळ्याचा संबंध, वाणीचा संबंध आकाश तत्वाशी येतो, जो प्राणाचा येतो. त्यामुळे तुमचं आकाश तत्वाचं काम तुम्ही करताय हम्म. आणि आकाश तत्वाचं काम असल्यामुळे सूक्ष्म कळणं ही प्रक्रिया खूप महत्वाची. हम्म. नाहीतर आकाशात मार्ग कळत नाही ना. हम्म. तुम्हाला पृथ्वी मापायची असेल तर लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड इमॅजिन करायला लागतात. हम्म. म्हणजे तुम्ही आकाशाचं मापन करताना क्रिएटिव्हिटी तुमची असली पाहिजे, हम्म. हम्म. क्रिएटिव्ह स्किल्स असले पाहिजेत, तरच तुम्हाला आकाशाचं मापन करता येतं. सूर कुठे आहे, सा कुठे आहे, ग कुठे आहे, प कुठे आहे, कसं कळणार तुम्हाला? यू हॅव टू बी व्हेरी क्रिएटिव्ह. कारण आकाशात ते उमटवायचे आहेत आपल्याला. कंठ जो आहे तो आकाश तत्वाचा आहे, कान आहेत ते आकाश तत्वाचे आहेत. हम्म. त्यामुळे खूप सटल, म्हणजे सूक्ष्मतम असं म्हणू, सूक्ष्म तर आहेच पण सूक्ष्मतम लेव्हलचं आहे. हम्म. त्या लेव्हलला जाऊन आपल्याला काम करायचंय गाण्यासाठी, व्हॉइससाठी. हम्म. आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला डॉक्टर्सचे उपाय लागू पडत नाहीत किंवा टेम्पररी लागू पडतात, मग नंतर उपयोग होत नाही. कारण आपण त्याच्या समूळ याच्यावर काम करत नाही. का करत नाही? कारण ते मूळ कळतच नाही. हम्म. कारण ते आकाश तत्व आहे. कळत नाही हा आकाश तत्वाचा गुण आहे. म्हणजे ते जेव्हा आकाश तत्व कळायला लागतं, जे योगामध्ये आहे, जे ध्यानामध्ये आहे, आकाश तत्वाच्या प्रॉब्लेम्ससाठी, आकाश तत्वाचे जे काही प्रॉब्लेम्स होतील त्याच्यासाठी ध्यान आणि मुद्रा हे विशेष उपयोगी आहेत, आणि प्राणायाम. हम्म. पण ते त्या दृष्टिकोनातून केले पाहिजेत. हम्म. आणि प्रार्थना आहे, मी माझ्या ह्याच्यात दिलेलं आहे की प्रार्थनेशिवाय कधीही सुरू करत नाही. अच्छा. म्हणजे आपला आता पॉडकास्ट, इथे पॉडकास्टमध्ये मी प्रार्थना म्हटली नाही, पण पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी घरी पण करून आले आणि इथे 1-2 मिनिटं थांबून प्रार्थना केली, संकल्प केला आणि मग सुरू करायचं. हम्म. कारण तेच ते आकाश आहे ना, जे अवकाश आपण ज्याला म्हणतो, हे सगळं जे ब्रह्मांड आहे, तिथून आपल्याला एनर्जी येत असते ना. बरोबर. तुम्ही त्याच्याशी कनेक्ट तर व्हा. कनेक्ट झालात की तुम्हाला तिथून एनर्जी मिळायला लागते. हम्म. कनेक्ट कसं होणार तुम्ही? यू डोंट हॅव एनी डिव्हाइस. हम्म. हम्म. मग प्रार्थना हे आपलं डिव्हाइस आहे, मेडिटेशन हे डिव्हाइस आहे त्याच्यासाठी. हो. हो. आणि मेडिटेशन करता येत नाही म्हणून प्रार्थना करायची. धारणा करता येते. प्रार्थना म्हणजे धारणा आहे, काहीतरी इमॅजिन करायचं आहे. हम्म. मग ते काहीही करा, मूर्ती इमॅजिन करा किंवा कॉस्मिक ग्रह, तारे, सूर्य, काहीही इमॅजिन करा, झाड इमॅजिन करा, काहीही इमॅजिन करा. हम्म. ते इमॅजिन करून त्याला सांगायचंय तुझी एनर्जी मला दे रे बाबा. हो. किती छान आहे पण याचं. तर ते आकाश तत्वाचं आहे सगळं काम. आणि म्हणून गाण्यासाठी हे आकाश तत्वाची साधना खूप उपयोगी पडते. हम्म. बोलण्यासाठी ही आकाश तत्वाची साधना खूप उपयोगी पडते. प्राण ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणात असतो हम्म. त्यांचं युजली बोलणं खूप चांगलं असतं. हम्म. त्यांना खूप छान बोलता येतं, हम्म. शब्द सुचतात. कारण ही सुचण्याची प्रक्रिया आहे ना, मी म्हटलं ना मगाशी, उदान वायू. तर ही जी सुचण्याची प्रक्रिया आहे, क्रिएटिव्ह स्किल्स आहेत. पण नुसतं क्रिएटिव्ह कळण्यापर्यंत नाही, वळण्यापर्यंत जी लेव्हल आहे ती उदान वायूमुळे होते. अच्छा. ते तुम्हाला एक्सप्रेस पण करता आलं पाहिजे. त्यामुळे कंठसंगीत किंवा कंठ बोलणं याला उदान आणि प्राणवायू हे 2 विशेष महत्वाचे. बाकीचे सगळे लागतातच. दम, ऊर्जा, परत आवाजाची रेंज, श्वासाची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या समस्या आहेत की, म्हणजे ह्याबद्दल काय सांगाल? याकडे तुम्ही कसं बघता? म्हटलं तर त्या एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी असं आहे. त्याचं ओरिजिन, आता आपण जर प्राण बोललो तर श्वास. आणि मगाशी ऋषभने जसं सांगितलं की आपल्याला जे बोलायचं आहे किंवा गायचं आहे, दुसऱ्याशी संपर्क साधायचा आहे. म्हणजे एक प्रापंचिक आहे आणि एक पारमार्थिक आहे. तर प्रापंचिक लेव्हलला हा जो श्वास आहे हा खूप महत्वाचा आहे. म्हणून प्राणायाम विशेष महत्वाचा आहे. वेगवेगळ्या विभागीय श्वसन आम्ही हे सांगतोच सगळ्यांना करायला.
तर मग ते जे वेगवेगळे त्याच्यातून होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्याच्यातून विकसित होणाऱ्या गोष्टी आहेत ते आधी त्या प्राणातून होतात विकसित. पण तुम्हाला जसं भाषेमध्ये आपण पंक्च्युएशन्स देतो, गाण्यामध्ये काय कसं करणार, पंक्च्युएट कसे करणार, तर ते श्वासातून करतो. अच्छा. म्हणजे बोलण्यातला किंवा गाण्यातला जो भाव आपल्याला प्रदर्शित करायचा आहे, आपण पंक्च्युएशन्स मध्ये सेमिकोलन देतो, इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये करतो, हे सगळं आपण लिखाणात करतो की नाही. मग बोलण्यात काय करणार आपण, ते पॉझेस घेतो आपण. तो पॉज कसा घेतोय, किती वेळ घेतोय, 2 शब्दांमधला पॉज किती असावा, लयबद्ध येत आहे का, तुमचं सुरुवातीचं वाक्य खूप फास्ट आलं नंतरचं स्लो आलं असं चालेल का, नाही. त्यामुळे लय त्याची असणं, आपल्या बोलण्यातली लय असणं. कारण बऱ्याच जणांचे आवाज तू ऐकलेच असशील, कारण तू निवेदन करतेस म्हटल्यावर त्याचा अभ्यास तू केलेलाच असणार आहेस. काही जण इतकं फास्ट बोलतात की ते आकलन होत नाही समजत त्याचं, नाही. आणि काही जण इतके स्लो बोलतात की आकलन होत नाही. कारण पुढचा शब्द यायला एवढा वेळ लागतो की आधीचा आपल्याला विसर पडलेला असतो. हो. तो जो फ्लो यायला लागतो ना, तर वाणी म्हणून कंठ, स्वर आणि व्यंजन हे लयबद्ध त्याचं वाटचाल असली पाहिजे. मी आता हे बोलता बोलता प्रश्न विसरले. होप मी प्रश्नाला धरूनच बोलते. हा, म्हणजे प्रश्न हा होता की ऊर्जा, दम आणि बोलण्याची श्वासांची क्षमता आणि आवाजाची रेंज तर ही श्वासाची क्षमता जशी आपण वाढवतो, जी प्राणायामाने वाढवता येते आणि श्वसनाच्या प्रकारांनी वाढवता येते. फक्त मी सांगितलं तसं की ती तुम्हाला तुमच्या गाण्यासाठी आणि व्हॉइससाठी तुम्हाला तो संकल्प करावा लागतो आणि त्याच्याकडे तो चॅनलाइज करायला लागतो, तो प्रवाह प्राणाचा. तर ते येतं. नाही तर मी म्हटलं असं की मी आधी प्राणायाम करतच होते पण माझा नाही झाला. बरोबर. तर तो प्राणायाम यू हॅव टू डायव्हर्ट इट टू युअर व्हॉइस किंवा स्पीच मधला जो प्रॉब्लेम असेल त्याचा समूळ निर्मूलन व्हावं यासाठी विचार करायला लागतो, आधी संकल्प करायला लागतो. घाबरून नाही आवाजावर काम करता येत. तुम्ही घाबरलात, काय होईल की नाही माहिती नाही, होईल की नाही, श्वास प्राणायाम करते बाबा एकदाची म्हणजे चांगला माझा श्वास होईल, असं घाबरून घाबरून तुम्ही प्राणायाम केलात तर प्राण काम करूच नाही शकणार. आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करून, म्हणजे संकल्प पॉझिटिव्ह पाहिजे. काय व्हायला नको ते नाही बोलायचं संकल्पामध्ये, काय घडायला हवं ते. आपल्याला काय हवंय, अरे मस्त गाणं झालं पाहिजे, माझा श्वास सगळीकडे व्यवस्थित पुरला पाहिजे, असं म्हणून मी जेव्हा गाते तेव्हा मला तो कॉन्फिडन्स पण येतो, तो श्वास पण पुरतो आणि ऑटोमॅटिक आपल्याला कुठे पंक्च्युएशन्स घ्यायची ते कळतं. पंक्च्युएशन्स म्हणजे श्वासाची पंक्च्युएशन, कुठे होल्ड करायचं आहे ना, पल्लेदार ताण आहे तर कुठे श्वास घ्यायचा आहे. श्वासातून आपण सगळे आणि मगाशी जो व्हॉल्यूमचा उल्लेख झाला, तो व्हॉल्यूम वाढवायचा आणि कमी करायचा म्हणजे श्वासाचंच रेग्युलेशन आहे ना. बरोबर. श्वास तुम्ही किती फोर्सफुली टाकताय बाहेर आणि किती सॉफ्टली टाकताय, तिथे तुम्हाला तुमच्या इमोशन्स दाखवता येणार आहेत. इमोशन्स असणं एक भाग वेगळा. मनात माझ्या खूप आहे, तुझं चांगलं व्हावं, भलं व्हावं, पण समजा मी म्हटलं तुझं भलं व्हावं, नाही ना, तुझ्यापर्यंत नाही ती इमोशन पोचली, तू म्हणशील ही बाई फेक आहे बोलतेय. पण मी म्हटलं तुझं भलं व्हायला हवं ग. आता हा माझा भाव पण माझ्या वाणीतून उतरला पाहिजे. बरोबर. तर बऱ्याच वेळेला तो खंडित होतो ह्या श्वासामुळे, ज्याला आपण मगाशी मध्यमा वाणी म्हटलं, त्या मध्यमेत खंडित होतं. तुमचं हार्ट चक्र ओपन नसेल, हार्ट चक्र क्लोज्ड असेल किंवा इंट्रोव्हर्ट व्यक्ती असतात, त्यांना त्यांच्या व्हॉइसमध्ये एक्सप्रेशन नसतं. पण इंट्रोव्हर्ट व्यक्ती सगळे विचार इथे दाबून ठेवतात. मी होते एकेकाळी तशी. आता मी प्रयासाने स्वतःला एक्स्ट्रोव्हर्ट नाही म्हणणार मी, पण बॅलन्स केलाय. कारण म्हटलं एक्सप्रेशन दिसायला पण पाहिजे. एक्सप्रेशनचं जेव्हा महत्व कळलं या सगळ्या ह्याच्यात, तेव्हा एक्सप्रेसिव्ह मी झाले. नाही तर त्याच्या आधी मी ॲब्सोल्युटली एक्सप्रेसिव्ह नव्हते. म्हणजे असं पॉडकास्ट वगैरे तर माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. तुम्हाला बोलायचंय का, तुम्ही बोला, मी नाही येणार बोलायला, एवढी मी अबोल कॅरेक्टर होते.
पण एक्सप्रेशनचं जेव्हा महत्त्व कळलं ना तेव्हा मी हे सगळं डेव्हलप केलं. श्वासाचं खूप महात्म्य आहे त्याच्यात. पण तुम्ही आधी एक्सप्रेसिव्ह नव्हता हे मला काही खरं वाटत नाही, जेवढं मी आजपर्यंत तुम्हाला ऐकलंय, जेवढे आमचे प्रेक्षक तुम्हाला बघतात. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पण आज बोलायचं होतं, ते म्हणजे असे की एखाद्या न येणाऱ्या भाषेमध्ये गाणं म्हणणं किंवा बोलणं, मायक्रोफोन हाताळणं, हे सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? आता मी परत परत ना सगळे आपले दर्शक जे आहेत ते मला हेच सांगतील की तू लिस्निंग श्रवण याच्याबद्दलच बोलतोस. पण आत्ता तू जे सांगितलंस की न येणाऱ्या भाषेत बोलणं किंवा गाणं आणि दुसरं काय होतं? मायक्रोफोन हाताळणं. सो न येणारी भाषा ही आपण पहिले ऐकणं गरजेचं आहे. आणि बरेचसे ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस म्हणजे आता हिंदीमधले ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस साऊथ फिल्म्स करतात, त्यांना ॲब्सोल्युटली भाषा येत नाही. ते जेव्हा प्रमोशनसाठी जातात तेव्हा इंग्लिशमध्येच बोलतात. ते म्हणजे समजा त्यांनी कन्नडा फिल्म केलेली असेल ते कन्नडात बोलू शकत नाहीत, पण त्यांना बरोबर बोलता येतं. हेमा मालिनीचं नॉर्मल हिंदी ऐकलं कधी ऑफ हँड बोलतानाचं, एकदम बेकार आहे. पण फिल्म्समध्ये एक्सलंट हे आहे. त्याचं कारण म्हणजे ती भाषा ग्रास्प करणं, त्याचे बारकावे ग्रास्प करणं. आणि मग फक्त श्रवण नाही हा इथे, म्हणजे श्रवणाला तेवढंच महत्व आहे, पण तुम्हाला आर्टिक्युलेशन जमलं पाहिजे. सो इथे तो फायनल जो मुद्दा मी म्हटला की तेवढ्याच ह्याच्यावर फोकस केलं जातं, तो मुद्दा प्रचंड महत्वाचा आहेच. की नॉर्थ इंडियातल्या लोकांना समजा तमिळ किंवा मराठी बोलायला सांगितलं, हा उच्चार कोणाला एरड म्हणतात सगळे, कितीही प्रयत्न करू दे नाही जमत बऱ्याच लोकांना. त्याचं कारण म्हणजे तुमचे आर्टिक्युलेटर्स तयार नसतात. तिथे तुम्हाला म्हणजे फक्त आणि फक्त ती भाषा कळणं गरजेचं नाहीये, समजणं गरजेचं नाहीये, तुम्हाला ती उच्चारता पण आली पाहिजे. इंग्लिश बरेचसे लोक असतात त्यांना ब्रिटिश इंग्लिश, कारण ब्रिटिश इंग्लिशमध्ये र हा उच्चार आहे, जो इतर अमेरिकन इंग्लिशमध्ये र हा उच्चार आहे. त्यांना ब्रिटिश बोलताना तो र उच्चारणं पण अवघड जातं. भारतीय भाषा बोलताना तर सगळ्यांची फॅफॅउपूच उडते, कारण ह्याच्यात ण हा उच्चार झाला, य हा उच्चार झाला, हे त्यांनी त्यांचे ते आर्टिक्युलेटर्स त्याप्रमाणे ट्रेनच केलेले नसतात कधी. आणि आर्टिक्युलेटर ट्रेनिंग म्हणजे काय की बेसिकली तुमचं अख्खा म्हणजे घशापासून ओठांपर्यंत अख्खी सिस्टम किती लवचिक आहे तुमची. कारण ती आपण बऱ्याच जणांचं बघतो असे बोलताना थोडे असे जे बोलतात, जीभ जड आहे त्याची, जड आहे म्हणजे ती लवचिक नाहीये जीभ, त्यामुळे ती वळू शकत नाही. जीभ हा सर्वात मोठा आर्टिक्युलेटर आहे आवाजाच्या याच्यात, त्यामुळे जिभेवर प्रचंड महत्व आहे तुम्ही बोलता तेव्हा. की एकच आवाज आहे, इथून निघतोय, पण तो चा ळ करायचा असेल, न करायचा असेल, न करायचा असेल, च करायचा असेल, सगळ्या जिभेचे खेळ आहेत ते. इथून फक्त एवढंच निघतंय घशातून, बाकी सगळा तो आवाज इथे शेप होतो. सो ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप बारकाव्याने लक्ष देणं, कॉन्शियस लिसनिंग आणि कॉन्शियस स्पीकिंग, ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा होणं गरजेचं आहे. सो तुम्हाला त्या भाषेचा अभ्यास करता आला पाहिजे आणि ती भाषा नीट उच्चारता आली पाहिजे. सो ह्या दोन गोष्टी, आणि हे शक्य आहे. शक्य आहे म्हणजे आता मला बरीच जण हे सांगतात की चायनीज असेल, थाय असेल किंवा जॅपनीज असेल, मला या भाषा येत नाहीत, पण ज्या कोणाला त्या भाषा येत नाहीयेत त्या लोकांसाठी मी आरामात त्या भाषेसारखा तो बोलू शकतो, टोन काढून बोलू शकतो. द रिझन बिंग की मी ते प्रचंड ऐकलेलं आहे, मला शब्द माहिती नाहीये. सो मे बी आणि आता त्यांचा हेल असतो, हे असतं, ह्या सगळ्या बारकाव्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला ती भाषा कोणी लिहून दिली, म्हणजे देवनागरीमध्ये मला लिहून दिलं, तर मग मला ते रिपीट करणं सोपं जातं. सो नॉर्मल माणूस जसं आता जॅपनीज म्हणायचं ओनेगाईशी मास हे लोक म्हणतात, पण नाही, ओनेगाईशी मास म्हटलं म्हणजे मी जपानी नाही बोलत आहे, ओनेगाईशी मास हे उच्चार, हे हेल. आणि इथे ऐकणं अगेन खूप महत्वाचं आहे
की तुम्हाला ते रिक्रिएट करता आलं पाहिजे. अनुकरण ही यशाची पहिली पायरी आहे असं बरेच जण म्हणतात. तसं इथे अनुकरणासाठी तुम्हाला ऐकणं गरजेचं गरजेचं आहे. आहे. आणि मायक्रोफोन हा तर एक म्हणजे अख्ख्या कोर्समध्ये आमच्या एक शेवटचा सेक्शन हा टेक्नॉलॉजी ह्याच्यावर असतो, ज्याच्यात मेन भर मायक्रोफोनचा असतो. कारण लोकांना नाही येत यार मायक्रोफोन वापरता, आणि मोठ्या मोठ्या लोकांना नाही येत. रेग्युलर जे स्टेजवर बोलतात अशा लोकांना मायक्रोफोन वापरता येत नाही. आणि मायक्रोफोन वापरणं म्हणजे बऱ्याच विविध प्रकारचे मायक्रोफोन्स असतात तुम्हाला जे मिळतात ते, बरोबर. की एक मायक्रोफोन मला असाच पकडून बोलावा लागतो, मी जेवढा जवळ आणि तेवढा तो आवाज क्लिअर येतो. एक मायक्रोफोन मी इथे ठेवून पॉडकास्टसाठी वगैरे आपण वापरतो, अगदी टेक्निकल याच्यात नाही जाते, पण तो मायक्रोफोन मी समजा एवढूसाच वळवला, हलका 5 डिग्री वळवला तर माझा आवाज त्याच्यात येत नाही. काही मायक्रोफोन ओमनी डायरेक्शनल असतात, जे मी तुझ्याकडे फेस केले तरी सुद्धा माझा आवाज क्लिअर हे करू शकतात. सो हे मी शिकवतो की तुम्हाला 100% ते टेक्निकल आलं पाहिजे, की मायक्रोफोन पोलार पॅटर्न्स कसे आहेत, डिरेक्शनल रिस्पॉन्स कसा आहे वगैरे, याची गरज नाहीये. पण पहिले बोलायच्या आधी मायक्रोफोन हातात घेऊन तो टेस्ट कसा करायचा, आणि मग ते कॉन्शियसली तुम्हाला बघावं लागतं सारखं, की मी तो मायक्रोफोन हातात घेऊन कसा बोलतोय. कारण शेवटी मायक्रोफोन हे एक साधन आहे जे तुमचा आवाज पुढे पोहोचवणार आहे. कितीही उत्तम. आणि मला तेच लोकांचं कळत नाही, की बरेच वक्ते असतात की हा ठीक आहे ना मला चालतं. अरे नाही, चालतं म्हणजे काय, तुम्हाला तुमचं म्हणणं पोचवायचं आहे ना समोरच्यापर्यंत. तर तुम्ही बोलता बोलता इथेच जाऊन, तो माईक इथे आहे समजा, तुमचा आवाजच पोचणार नसेल तर चालतं म्हणून चालणारच नाहीये. कारण तुम्ही ज्या कारणासाठी आलाय ते साध्यच होत नाहीये. बरोबर. सो मायक्रोफोन्स हा खूप महत्वाचा विषय आहे. आणि तो आमच्या वर्कशॉप्समध्ये एक शेवटचा पोर्शन जो असतो तो मायक्रोफोन, मी ऍक्च्युअल वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोफोन्स लोकांना हाताळायला देतो. आणि लकीली ऑडिओ इंजिनियर आहे त्यामुळे माझ्याकडे हे सगळं साहित्य आहेच. ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोफोन्स हाताळायला देतो लोकांना. त्याच्यातून आवाज कसा येतो, काय केल्याने आवाज बदलू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो त्या ह्याच्यात. पण मायक्रोफोन्स हे प्रत्येक आणि स्टेजवरच्या माणसाला मायक्रोफोन्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि हँडलिंग मायक्रोफोन इज अ स्किल बाय इट सेल्फ. खरंच एकदम महत्वाचा खरंच हा मुद्दा आहे. आणि लोकांनी मायक्रोफोनला महत्व दिलं पाहिजे. नाहीतर आपण म्हणतो नाही ठीक आहे, एखादं नाही ऐकू गेलं तर काय बिघडलं, असं नाही चालत ना. वाक्यांचे अर्थ बदलतात बरेचदा. आणि एक वाक्य बोललात, मधलं वाक्य असं तुम्ही बघून बोललात आणि ऐकूच गेलं नाही, तर हे मधलं कट होतं आणि पुढचं वाक्य, की हे वाक्य मगाशी जे पंक्च्युएशन्स म्हटलं, सगळे पंक्च्युएशन्सच चुकून जातात. सो मायक्रोफोन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड वी हॅव टू लर्न. आणि आजच्या दुनियामध्ये टेक्नॉलॉजीची दुनिया आहे आजची, तर त्यामुळे आजच्या दुनियेमध्ये तर हे शिकलंच पाहिजे. मी जेव्हा हे सगळं शिकले तेव्हा हार्डली एक 7-8 प्रकारचे मायक्रोफोन्स होते, म्हणजे नॉर्मल लोकांना हाताळायला. मी फिल्म इंडस्ट्रीमधलं नाही सांगत आहे, पण आपण जे साधे प्रोग्राम्स करतो तेव्हा एक 4-5 प्रकारचे, 7-8 पण मी जास्तच म्हणत असेन, तेवढेच असायचे माईक्स प्रकार. आता ह्या माईक्समध्ये सुद्धा एवढे प्रकार झाले आहेत, 10-12 तरी झाले असतील ना, का जास्तच. तर त्याच्यामुळे आता तुम्हाला थोडीशी टेक्निकल गोष्टी, आता टेक्नॉलॉजीशी आपण संवाद साधता आला पाहिजे आपल्याला. बरोबर. आजच्या काळाची ही गरज आहे. बरोबर. मॅम, तुमच्या पुस्तकांमध्ये तुम्ही 2 दावे केलेले आहेत, की योगा फॉर व्हॉइसमुळे क्रिएटिव्हिटी आणि इम्प्रुव्हायझेशन वृद्धिंगत होऊ शकतात, पण यात दैवी देणग्या आहेत असंही मानलं जातं. फक्त ब्रीथिंग सुधारून सर्जनशीलता कशी वाढवता येते? त्याचं असं आहे की फक्त योगामुळे ह्या गोष्टी शक्य आहेत. आपण जे नॉर्मली जे स्पीच थेरपीमध्ये किंवा आपल्या नाट्यप्रयोगांमधनं जे काही शिबिरं केली जातात व्हॉइससाठी वगैरे, त्याच्यातून हे शक्य नाही आहे. त्याच्यातून जे तुमचं आहे नॉर्मल ते फक्त थोडंसं डेव्हलप होईल. क्रिएटिव्हिटी नाही डेव्हलप होणार त्याच्यातून, कारण ते फक्त फिजिकल बॉडीशी मर्यादित त्यांचे असतात, फार तर श्वसनाशी संबंधित असतात ते जे काही एक्सरसाइजेस आहेत ते. पण योग साधना आहे ती चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे तुम्ही तुमचा जो प्राण आहे तो थांबवताही आला पाहिजे. रेग्युलेशन आहे प्राणाचं, आणि तो तुमच्या मनाला कंट्रोल करतो.
म्हणजे तुम्ही त्या श्वासातून मनाकडे जायचं आहे. म्हणजे प्राणायाम तुम्ही फक्त वैखरी तुमच्या शरीरापुरतं मर्यादित करू शकता प्राणायाम, पण प्राण तुम्हाला तुमच्या मनाकडे, तुमच्या चित्ताकडे डायव्हर्ट करता आला पाहिजे. आणि तो जर डायव्हर्ट करता आला आणि जर का आपण ध्यान धारणा केली तर आपल्याला आपल्यातले क्रिएटिव्ह स्किल्स वाढवता येतात. त्याच्या आधी नाही, कारण लेटेंट ते आपल्याला जेनेटिकली आपण अनेक गोष्टी कॅरी केलेल्या असतात, पण काय आहे ते सुप्त असतात. तुम्ही ते आपोआप नाही जागे होणार आहेत. म्हणजे नॉर्मल शारीरिक साधना केल्यामुळे शरीराच्या लेव्हलला साधना जी काही करू त्याने ते ॲक्टिवेट होणार नाही आहेत, कारण ते जे जीन्स आहेत तर ते चित्ताच्या म्हणजे आपल्या सबकॉन्शियसच्या कोर लेव्हलला आहेत ते. तर ते कोर लेव्हलचे ॲक्टिवेट करू शकतो फक्त ध्यानातून. फक्त या प्राणायामवर आपण जो रेग्युलरली करतो तो प्राणायाम नव्हे, पण अगदी क्रियायोगासारखी वगैरे साधना असते ती तुमचे जे खूप डीप पोटेन्शियल्स असतात विच एव्हरीबडी कॅरीज, त्या डीप पोटेन्शियल्सवर तुम्ही काम करता. आणि मला खूप आता हे बोलता बोलता आठवलं की मी हे वर्कशॉपच्या वेळेला ना एका बाईंचं उदाहरण देते. तर त्यांनी हे वर्कशॉप केलं होतं माझ्याकडे, आणि वर्कशॉप झाल्यानंतर मी म्हटलं असं की त्या प्रामाणिकपणे सगळं करायच्या, मी सांगितलेल्या गोष्टी सगळ्या करायच्या. आणि एक दिवस ज्यांना काव्यबिव्य असं काही माहितीही नव्हतं, म्हणजे इंटरेस्ट असं होता काव्यात, ती बाई कवी झाली. म्हणजे ती म्हणाली माझ्यातलं कवित्व पाझरायला लागलं आणि इतक्या अप्रतिम कविता करायच्या, इतक्या अप्रतिम, जे त्या वर्कशॉपच्या आधीपर्यंत काव्य हा त्यांचा विषय नव्हता. म्हणजे तो त्यांच्यात सुप्त होता ना गुण. बरोबर. अचानक ही क्रिएटिव्हिटी त्यांच्यात यायला लागली. आणि आपल्याला माहिती आहे, तू ही कविता करत असशील तर खरं जे काव्य म्हणून आपण ज्याला म्हणतो, कविता एक भाग झाला, आणि काव्य असतं ते स्फुरण असतं, आतून बाहेर येतं ते. आणि प्रत्येक कवी हे म्हणतो की काय माहिती मला कसं सुचलं बाबा मला, आणि मी आपलं काम फक्त ते उतरवणं आहे शब्दात. म्हणजे हे आपला देह वापरून आपण म्हणतो ना ती प्रज्ञा, भगवंत आपलं माध्यम बनवून त्या कविता करत असतो. म्हणजे आपण ते आपल्यातले जे सुप्त गुण आहेत ते जागे करू शकतो. म्हणजे आजपर्यंत नव्हतं, वयाच्या 50 पर्यंत काहीही नाहीये, स्वप्नात सुद्धा नाही, आणि हे घडू शकतं का? हो. वयात मी म्हटलं तसं की टोन डेफ लोकांना मी गाणं शिकवलेलं आहे. म्हणजे टोन डेफ लोक एवढी की त्यांना मगाशी आधी सांगितलं असं 2 स्वरातलाही फरक नाही कळत. ती लोक गायला लागली. इजंट इट? म्हणजे अकल्पित गोष्टी घडल्या. आय हॅव सीन दिस मिरेकल्स हॅपन. मिरेकलच म्हणायचं, चमत्कारच म्हणायचे ह्याला. का चमत्कार नाही आहेत, त्यांनी साधना इतकी परफेक्ट केली जी सांगितली होती ती, की तिथे ते ट्रिगर झालं. तो जो काही आहे ना, तो जो संकल्प त्यांनी केला, त्यांची शक्ती, त्यांनी तो प्राणायाम सांगितला, तो प्राणायाम व्यवस्थित केला. जे ध्यान सांगितलं ते ध्यान रोज केलं. सांगितलंय की 21 दिवस रोज ध्यान करायचं. तर आपण काय होतं, लोक काय करतात म्हणजे का 2-3 दिवस करतात, घरी करायचं असेल तेव्हा कंटाळा करतात, जाऊ दे आणि काही होत नाहीये. आपण ते शेवटच्या ह्याच्यापर्यंत ते विहिरीचं उदाहरण देतात ना, खणायला लागलंय विहीर, पाणी लागत नाही म्हणून सोडून दिलं. एक घाव घालायचा बाकी होता फक्त शेवटचा, आणि पाणी लागणार होतं. पण कंटाळा करतो आपण, हे काय काहीच हातात येत नाहीये, मातीचे कशाला एवढं कष्ट घ्यायचे. आपण ना लागलीच मागे येतो. तर संयम, धैर्य, योगामध्ये धैर्याला खूप महत्व आहे. पेशन्स, तुमचा टॉलरन्स लेव्हल तुमची असलीच पाहिजे. तर तुम्हाला इतक्या गोष्टी साध्य होऊ शकतात, क्रिएटिव्ह स्किल्स तुमचे वाढू शकतात. तुम्हाला आजवर तुमच्या आयुष्यात नसलेली गोष्ट एकाएकी असं स्फुरण येऊन, आणि ह्या गोष्टी असतात ह्या आतून बाहेर पडतात. बाहेरून आत नाही देत, ज्ञानासारख्या आतून येतात बाहेर, कारण तुमच्यात असतात ते गुण. बरोबर. त्यामुळे क्रिएटिव्ह स्किल्स तर या योग साधनेने चांगलेच हे करतात. फक्त नुसती योग साधना केली तर नाही होणार, डायरेक्टेड पाहिजे.
तुम्हाला जे बरं करायचं आहे त्या दृष्टिकोनातून डायरेक्टेड ती योग साधना पाहिजे. बरोबर बरोबर. आणि बाय प्रोडक्ट्स म्हणून खूप गोष्टी मिळतात. मॅम, तुमच्याच पुस्तकामध्ये आणखीन एक खूप मोठा दावा तुम्ही केलेला आहे, तो मला तुम्हाला आवर्जून बरं? विचारायचा आहे की ह्या संशोधनामुळे दमा आणि थायरॉइड ह्यासारख्या गोष्टी बऱ्या होण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. हे खरं आहे का? त्याचं कारण असं आहे की योग साधना जेव्हा मी म्हणते ना सारखी, किंवा आयुर्वेदिक सुद्धा जे उपचार म्हणते त्याच्यावर करायचंय, तर ते संपूर्ण तुम्ही विशुद्ध चक्रावर करत असता. तुमचा कंठ आहे तिथेच विशुद्ध चक्र आहे. आणि थायरॉइडचे प्रॉब्लेम्स आहेत, अस्थम्याचे प्रॉब्लेम्स आहेत, तर ते अस्थम्याचा प्रॉब्लेम हार्ट चक्र आणि विशुद्ध चक्राचा मिळून आहे. अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्राचा मिळून अस्थम्याचा प्रॉब्लेम आहे. ब्रिदिंगचा आहे ना कारण तो, हो. त्यामुळे हार्ट चक्राशी संबंधित आहेच. पण खूप फिअर आहे, श्वास घ्यायचीच भीती वाटते. बरोबर. हा मी डीप लेव्हलचा कारण सांगते हा याचं. श्वास घेण्याची भीती वाटते. इट्स अ थ्रेट टू लाईफ. मला जगावं असं वाटत नाही. डिप्रेशन ह्या लेव्हलला, मनाच्या लेव्हलला, चित्ताच्या लेव्हलला काम कुठली औषधं करणार आहेत? बरोबर. त्यामुळे दमा युजली बरा होत नाही. थायरॉइडचं काम काय आहे? बॅलन्सिंग ना, मेटाबॉलिझम. हे मेटाबॉलिझम कोण करत असतं? हे हॉर्मोन्स करतात ना मेटाबॉलिझम. मग हॉर्मोन, आता आपण फक्त ते हॉर्मोनच्या गोळ्या घेतो, पण त्याच्या रेग्युलेशनची जी ताकद आहे, मी हे जे उदानवायू वगैरे म्हटलं ना, उदानवायूवर काम व्हायला पाहिजे. जो प्राण ते महाप्राण काम व्हायला पाहिजे. तर महाप्राणावर कुठे इतर कुठल्याही ह्याच्यामध्ये त्याच्यावर काम होऊच शकत नाही. योगामध्येच हे होऊ शकतं. पण तुम्ही जर ते काम केलं तर मिरॅक्युलस रिझल्ट मिळतात. हो. आणि सायलेंटली बऱ्या होतात ह्या गोष्टी. तुम्हाला काही खूप ग्रेट करायला नाही लागत, पण वेल डायरेक्टेड करायला लागतं. आणि त्याच्यात प्रार्थना ही खूप महत्वाची आहे. संकल्प आणि प्रार्थना. आणि मी असं म्हणते, काही जणांचा विश्वास नसतो देवावर. देवावर विश्वास असला ना तर सोपं जातं. खूप सोपं जातं. देवावर नसतो विश्वास ज्यांचा, त्यांनी काय करायचं? त्यांनी, मग मी सांगते की तुम्हाला सूर्य तर पटतो किंवा कोणाला काही नाही तर श्वास तर पटतो, म्हटलं श्वासाची साधना करा. श्वासाला सांगा माझं हे बरं कर रे बाबा. पण तुम्ही प्राणाला सांगा त्या, कारण हाच प्राण कॉस्मिक लेव्हलला तुम्हाला कनेक्ट करतोय ना. जो तुमच्या नाकातून तुमच्या शरीरात वाहतोय तोच ते कॉस्मिक लेव्हलला कनेक्ट करतोय. त्या प्राणाला आवाहन करा. एक फार उपनिषदात प्रश्नोपनिषदात एक सुंदर श्लोक आहे जो आपण योगामध्ये रेग्युलर म्हणतो. प्राणस्येदम वशे सर्वम त्रिदिवेयत प्रतिष्ठितम मातेव पुत्रान रक्षस्व. जशी माता पुत्राचं रक्षण करते तसं हे प्राणा तू माझं रक्षण कर. तू सर्व ब्रह्मांडात व्यापून आहेस. तर जे नास्तिक असतील त्यांनी प्राणाची साधना करावी, प्राणाला सांगावं. ते तर तुम्हाला नाकारता नाही आहेत. देर इज एनर्जी. सो एनर्जीला आवाहन करा. आणि ती माता आहे तुमची, तिथूनच तुम्ही जनरेट झालाय, तर तिला सांगा देर इज सम हायर फोर्स विच इज रेग्युलेटिंग यू. त्याच्याशी प्रार्थना करा की तुम्हाला ह्या गोष्टी साध्य होतील. आकाश तत्व आहे हे लक्षात घ्यायचं. हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आकाश आणि वायू तत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे अस्थमा दिसायला वायू तत्वाचा प्रॉब्लेम दिसला तरी तो स्थिरावलाय आकाश तत्वात, फिअर मध्ये स्थिरावलाय तो. म्हणजे आकाशात ढग आलेत त्यामुळे सूर्य लोप पावलाय. तर ते ढग जाण्याची प्रक्रिया करायला पाहिजे आपल्याला. म्हणजे हे सगळं कुठे आहे? चित्तात. मग चित्तावर काम करणाऱ्या गोष्टी पाहिजेत ना. ते फक्त योगच करू शकतो ते काम. खरंय. म्हणून योगाचं अनन्यसाधारण महत्व. आपण पुन्हा एकदा तुझ्या वर्कशॉपकडे वळूया. जर आम्ही असं ठरवलं की 5 दिवसाचं तुझं वर्कशॉप अटेंड करायचं, तर आम्हाला काय काय गोष्टी शिकायला मिळतील आणि आम्ही किती समृद्ध झालेलो असू त्याच्यानंतर? काय काय गोष्टी शिकायला मिळतील हे सांगतो. किती समृद्ध झालेला असाल हे आमचं आम्ही ठरवू. येस, परफेक्ट. कारण ते तुमच्यावर आहे पूर्णपणे. द्यायचं काम मी करणार आहे त्या ह्याच्यात. मगाशी सांगितलं असं की क्षमता कळतील. एक तुम्हाला तुमच्या आवाजाच्या क्षमता कळतील. आणि आवाजाच्या म्हणतोय म्हणजे सगळ्या श्रवणाची क्षमता कळेल, श्वसन क्षमता कळेल आणि तुमची बोलण्याची क्षमता कळेल. तुम्हाला
सगळ्या त्रुटी ज्या आहेत आवाजातल्या हम्म. त्या कशा दूर होऊ शकतात या सगळ्याचे म्हणजे तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळेल. हम्म. इंडिव्हिज्युअल प्रत्येक पार्टिसिपंट जो असतो त्याचं ऑफकोर्स कोणाचा आवाज खूप बिघडलेला असेल, खराब असेल, तर त्याचं सगळंच्या सगळं इंडिव्हिज्युअल बेसिसवर आपण तिकडे घेत नाही, जनरलाइज्डच होतं वर्कशॉपमध्ये. पण प्रत्येकाचा एक एक मुद्दा घेतला जातो त्या ह्याच्यात आणि वी ट्राय टू सॉल्व्ह इट. आणि बऱ्याच वेळेला होतं असं की एकाचाच तो मुद्दा नसतो. 10 पार्टिसिपंट समजा असतील वर्कशॉपमध्ये, तर 10 जणांचे सगळे मुद्दे आपण घेतले तर प्रत्येकाचे 5-5 जणांशी काही ना काहीतरी कॉमन होतच असतं सगळ्यांचं. सो ते प्रत्येकाचे एक 4-5 मुद्दे त्या ह्याच्यात तुम्हाला त्याचं इंडिव्हिज्युअल मार्गदर्शन मिळाल्यासारखं मिळतं. आणि ऑन अ डीपर लेवल जो पोर्शन डॉक्टर मंजिरी गोखले घेतात त्या ह्याच्यात तुम्हाला मगाशी म्हटलं असं की काही नवीन गोष्टी कळतील त्या ह्याच्यात. जसं त्या 5 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्ही योगा फॉर व्हॉइस करत असताना यू फाइंड युअर व्हॉइस, त्या लेखी कवयित्री झाल्या. सो तशासारखे आणि हे घडतं. म्हणजे ह्याच्यात मी अतिशयोक्ती नाही करते, कारण हे आपल्या रेग्युलर एक्सरसाइजेसनी नाही होणार आहे. म्हणजे आपण मगाशी 2 भाग सांगितले, एक 4 हे आणि 3 ह्याचं जे मी शिकवतो. सो ग्रॉस लेव्हलवरतून ह्या गोष्टी होतीलच का नाही, पण त्या सटल लेव्हलच्या साधनेनी, आवाजावरची जी सटल लेव्हलची साधना आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मगाशी जे म्हटलं तसं की आउटकम काय येतोय हे तुमच्यावर अवलंबून आहे. तर त्या ह्याच्यात म्हणजे होमवर्क सारखं पण दिलं जातं रोजचं, आणि स्पेशली मी तर देतोच. लिसनिंग, ब्रीदिंग आणि व्हॉइस प्रोडक्शनच्या अनुषंगाने रोज होमवर्क्स असतात त्या ह्याच्यामध्ये. आणि ते होमवर्क केलं तर नेक्स्ट डे तुम्हाला जास्त सोपा जाऊ शकतो. त्या व्यतिरिक्त मगाशी म्हटलं असं मायक्रोफोन्स ही खूप मोठी उपलब्धी आहे जी फार कमी ठिकाणी शिकवली जाते. आणि बरेचसे डूज अँड डोंट्स आहेत जे सांगितले जात नाहीत. एक म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण, मगाशी आपण बोलताना मी ज्या 2 गोष्टी तुला सांगितल्या, अशा 50-60 गोष्टी तुम्हाला तिकडे मिळतील आणि ते कॉन्शियसली तुम्ही फॉलो करत गेलात तर त्याचा काहीच्या काही फायदा होतो. म्हणजे आत्ता प्रेक्षकांना जस्ट सांगायचं म्हणून की 2-4 गोष्टी म्हणजे खूप वेळ तुम्ही बोलत असाल. एक गोष्ट हे आपण जे करतो ते त्या वेळेपुरतं चांगलं असतं, पण घशासाठी खूप वाईट गोष्ट आहे. ते प्रत्येक वेळेला मायन्यूट हानी होत असते त्या एका गोष्टीनी. आणि मग अशी पाणी पिण्याचं सांगितलं, अति पाणी पिऊन सुद्धा तुमच्या घशाला ते चांगलं नसतं. अच्छा. खूप बोलत असाल, घसा कोरडा पडतोय, तर त्यावेळेला एक अगदी छोटा घोट घ्या, तोंडात ठेवा तो घोट, सगळीकडे ते पाणी फिरवा, 10-15 सेकंद तो तोंडातच घोट ठेवून नंतर गिळा. हे असे. आणि नॅचरोपॅथीमध्ये आम्हाला असं शिकवलंय की पाणी खायचं म्हणजे ते तोंडात एवढा वेळ ठेवायचं पाणी. आता हा जो सांगतोय तर त्या पाण्याचा सर्वात जास्त चांगला उपयोग होतो. अच्छा. सो हे असे बरेच नुसके जे आहेत ते त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. आणि हे वाटायला खूप फालतू काहीतरी वाटू शकतं, पण खूप फायदा होतो ह्या सगळ्या गोष्टींनी. आणि म्हणजे आत्ता ह्या 2च गोष्टी सांगितल्या, अशा 15 गोष्टी तुम्ही ऍक्च्युअली अंमलात आणल्यात 15च्या 15 आयुष्यात तुमच्या, तर ड्रास्टिक फरक पडेल. म्हणजे मग तुम्हाला कदाचित एक्सरसाइजेसची पण गरज नसती, फक्त ते आहारविहार करा तुम्ही. त्या आहारविहारांनीच सगळं काही साध्य होईल. बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह. खरंय. आणि एक नक्की की त्या 5 दिवसात तुम्हाला 100% हे मी दाव्याने सांगतो, आणि ओव्हर टाईम जे काही अनुभव आलेले आहेत त्यांनी, की तुमचा आवाज बदललेला असेल वर्कशॉप झाल्यानंतर. एक केस स्टडी सांगते, आठवली म्हणून. एक ते जे 100 लोकांवर प्रयोग केले ना, त्यांच्यातले एक जण ते 1 महिन्यानंतर टेस्टिमोनियल
जे त्यांच्याकडून ते मला सांगत होते. म्हटलं कसं वाटलं शिबिर हे ते. म्हणजे सांगू का, मला ते खूप रागीट होते. अर्थात हे त्यांनी आधी काही आम्हाला सांगितलं नव्हतं, हे नंतर सांगितलं त्यांनी. म्हणजे मी एवढा रागीट होतो, मी घरात सगळ्यांवर ओरडायचो, तर मला घरी हिटलर म्हणायचे. म्हणे खरं सांगू का, माझ्यात सर्वात मोठी उपलब्धी ही आहे की आता मला राग खूप कमी झालाय. मी असं म्हणजे आपण म्हणतो ना, आता रिॲक्टिव्ह नाही आहे मी, आता व्यवस्थित शांत राहू शकतो. आणि त्याच्यामुळे घरचे माझे खुश आहेत की यांनी हा कोर्स केला. की नाही तर सारखा माझा रागवलेला आवाज तर सुधारलाच त्यांचा, कारण राग हा जो भाग आहे की नाही, हा राग आपला आवाज इतका बिघडवत असतो आणि त्याची आपल्याला कल्पनाच नसते, कारण तर सूक्ष्मात काम करतो ना राग. ह्या पॉडकास्टमध्ये बरेच प्रश्न मी तुम्हाला विचारले, बऱ्याच गोष्टी नेहमीच जाणून घ्यायला मिळतात आणि फार छान वाटतं. पण पुन्हा एकदा वेळेच्या अभावाने आपण प्रत्येक पॉडकास्टच्या शेवटापर्यंत येऊन पोहोचतो. पण जाता जाता एक प्रश्न मॅम तुम्हाला विचारायचा आहे, जो दादाला विचारून झालाय त्याच्या पॉडकास्टमध्ये, की रोजच्या रोज जर आपण ठरवलं की काही एक्सरसाइज फॉलो करायच्या छोट्या छोट्या कुठेही कशाही, तर त्या 10 एक्सरसाइज तुम्ही काय सांगाल, किंवा 10 मिनिटं काय एक्सरसाइज कराव्या? आता एक आपण फक्त बघूया हा, आमच्या दोघांचं टॅली होतं का. आमचं याच्यावर बोलणं वगैरे काही झालेलं नाहीये. नाही, तर त्याच्यात एक म्हणजे श्वसन, विभागीय श्वसन करायचं. आपण काय होतं, फक्त ॲब्डॉमिनल ब्रिदिंगवर भर देतो, पण चेस्ट ब्रिदिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. शोल्डर ब्रिदिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचे स्वतःचे काही गुण आहेत. तर सगळं फुल ब्रिदिंग इज बेस्ट ऑफकोर्स. योगिक ब्रिदिंग ज्याला म्हणतात किंवा डीप ब्रिदिंग आपण त्याला म्हणतो, जिथे इथपर्यंत श्वास घेतला जातो, ते बेस्ट आहे. तर त्याची प्रॅक्टिस करा. जेव्हा जेव्हा दिवसभरात आठवेल तेव्हा तेव्हा, म्हणजे तुमचं पोटही हललं पाहिजे, चेस्टही हलली पाहिजे आणि खांदेही हलले पाहिजेत. एवढं दीर्घ श्वसन जेव्हा जेव्हा दिवसभरात आठवेल तेव्हा तेव्हा करा. तुम्ही एकदम तुमचा आवाज पण स्टॅबिलाइज होईल, तुमचं श्वसन वाढेल. हा एक मुद्दा. आणि अजून एक ना, तुम्हाला गुगल केलं तर थोड्याशा मुद्रांचे पिक्चर्स वगैरे पण मिळतील. पण आपण मगाशी पंचप्राणांचं बोललो ना, त्या पंचप्राणांच्या मुद्रा करा. ओके. मी तर म्हणते टीव्ही बघताना सुद्धा केल्यात तरी चालतील, गप्पा मारता मारता केल्यात तरी चालतील. हो. तर ह्या ज्या पंचप्राणांच्या मुद्रा आहेत, प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान, ह्या प्राणांच्या मुद्रा करा. तुम्ही टीव्ही बघताना वगैरे, म्हणजे इतर काहीतरी काम करताना, गप्पा टप्पा मारताना असे जर केल्यात तर तुम्हाला फिजिकल लेवलला त्याचा उपयोग होईल. कारण ह्या ज्या हस्तमुद्रा आहेत ना, ह्या इतक्या सोप्या आहेत करायला. आता ही अपान मुद्रा आहे. ओके. हां, तुम्हाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स वगैरे येते, मी जे म्हटलं ना, ऍसिडिक रिफ्लक्समुळे आवाज बिघडतो. तुम्ही ही अपान मुद्रा एक 10-15 मिनिटं करा. आयडियली 45 मिनिट्स. पण आपण आयडियल पर्यंत नको जायला. थोडं तर, हेही नसे थोडं के म्हणतो तसं, थोडं तर करा. कारण हे ना स्विचेस आहेत आपल्या बॉडीमध्ये, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस आपल्या बॉडीमध्ये रेग्युलेट व्हायला लागतात. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस जे आहेत, हे तुमच्या ही प्राणमुद्रा, ही व्यानमुद्रा, ही उदान मुद्रा, ही समान मुद्रा. ओके. म्हणून डान्सला आधी व्यानमुद्रा करतात ना, सर्वांगीण. हा. तर अशा त्या मुद्रा आहेत. तर अजून पण चिकार मुद्रा आहेत. तर मुद्रा शिका आणि मुद्रा करा. हस्तमुद्रा खूप सोप्या आहेत करायला, कोणालाही करता येईल, लहान मुलांनाही करता येईल. आणि त्याच्यात अजून बोलता बोलता आठवलं म्हणून सांगते, तुम्हाला जर एखादी मुद्रा येत नसेल तर समजावं की आपला तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे उदाहरणार्थ, आता नाहीये माझा तो प्रॉब्लेम, पण मला पूर्वी ही प्राणमुद्रा करता यायची नाही. अच्छा. ही प्राणमुद्रा आहे. ओके. वया परत्वे अशी होते प्राणमुद्रा. प्राण इथला चेस्टचा संबंध आहे, तो प्राण कमी पडायला लागतो. फाईन. म्हणजे हे तुमच्या ओव्हरऑल सुद्धा तब्येतीसाठी उत्तम आहे. पंचप्राणांच्या जर रोज 5-5, 10-10 मिनिटं तुम्ही दिवसभरात मिळून मुद्रा केल्यात, दिवसातून 2दा करा, सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा, तर ते तुम्हाला तुमचं रेग्युलेशन, पंचप्राणांचं रेग्युलेशन म्हणजे सर्वांगीण रेग्युलेशन. आणि संकल्प आवाजासाठी केलात तर ते आवाजासाठी उपयुक्त पडेल. पोटदुखीचा संकल्प केलात तर पोटदुखीसाठी उपयोगी. आपण डायरेक्ट करायचा संकल्पाने तो जो काही प्राण, आपण एनर्जी तयार करू. आता ही एनर्जी, मी इकडचा लाईट लावला, एसीचा बटन ऑन केलं तर एसीला जाईल ती एनर्जी.
कॅमेऱ्याला बटन ऑन केलं तर कॅमेरा ते टिपेल. जिथलं बटन तुम्ही ऑन कराल ते बटन रेग्युलेशन आहे, ते मानसिक रेग्युलेशन आहे. यू चॅनलाइज तो संकल्प. त्यामुळे संकल्प करा, रोज सकाळी उठल्यावर संकल्प करा, माझा आवाज छान आहे. योगनिद्रा करा. आपले संवादचे योगनिद्रेचे व्हिडिओज आहेत यूट्यूबवर, म्हणजे गायडेड योगनिद्रा करा. आता असे छोटे छोटे खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या, फक्त केलं पाहिजे. आपोआप नाही होणार, म्हणजे आपोआप बदल घडेल असं जर आपल्याला वाटत असेल तर तसं घडत नाही. अजून एक मला सांगावंसं वाटतं ह्या पॉडकास्टच्या थ्रू, विशेषतः माझ्या एवढं वय झाल्यानंतर वगैरे अनेकांचे आवाज खराब होतात, नॅचरली होतात ते. म्हणजे ते वयापरत्वे म्हणतात, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जातं, तसं ह्या जरेतून कोणी सुटत नाही. तर आपली मस्क्युलर ताकद असते ना, मसल्स लूज पडायला लागतात, त्यामुळे आवाजात वगैरे कंप यायला लागतो. मग त्याच्यासाठी त्याच्यातून बाहेर पडता येतं का? कारण बऱ्याच जणांचं असं मत आहे, नाही आता काय झालं ना वय, आता आवाज माझा असाच असणार आहे. तर असं नाही, त्याच्यासाठी सुद्धा एक्सरसाइजेस आहे. तुम्हाला पुन्हा नॉर्मल गाता येणं किंवा बोलता येणं हे करू शकतो. श्वासाचं नियंत्रण सुद्धा तुम्ही करू शकता. हां, तुमच्या 25ला होऊ शकलं असतं तेवढं आता 60, 65ला 70ला नाही होणार, हे बरोबर आहे. पण म्हणून 70ला होणारच नाही असं नाहीये. तुमचा जी काही आता आवाजात दोष निर्माण झालाय किंवा बोलण्यात दोष निर्माण झालाय, तो रिव्हर्स तुम्ही करू शकता ह्या योग साधनेने. बरोबर. हे रिव्हर्सल इज पॉसिबल. कारण आवाज ही एकच गोष्ट अशी आहे की जी मरेपर्यंत तुम्हाला साथ देते. मरण्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आवाज तुम्हाला साथ देतो. बरोबर. आवाजही गेला की आपण म्हणतो नाही आता झालं ना, संपलं ना त्या माणसाचं, आवाज जात नाही. त्यामुळे तो शेवट एक्झिट, आकाश तत्व आहे ना, एक्झिट पण शेवट आहे. त्यामुळे तोपर्यंत त्याचं हे जे व्यासपीठ आहे आपल्या जगाचं, त्याच्यावर त्याचं काम आहे. तोपर्यंत तो शाबूत राहू शकतो, तो काम करू शकतो, हातात तलवार घेऊन लढू शकतो शेवटपर्यंत. आणि ती पॉसिबिलिटी आहे. असं खचून जायचं नाही की आता काय संपलंच ना, अर्धी लाकडं गेली, आता काय उरलंय माझ्या आयुष्यात. हे तरुण वर्ग असतात ते खूप प्रयत्न करतात पुन्हा रिवाईव्ह करण्याचा, पण वयस्कर लोक करत नाहीत. तर त्यांना मला असं सांगायचं आहे की सगळ्या वयात आहे चांगलं. आणि आवाज हा तुमचा आकाश तत्वाचा जे क्रिएटिव्ह गुण आहे, फक्त मनुष्याला मिळालेला आहे. तो वाणी ही फक्त मनुष्याला मिळालेली आहे. आपली योनी इतकी महत्वाची योनी आहे आणि आपण ह्या योनीत जन्माला आलो, हेच केवढी मोठी गोष्ट आहे. तर आपण आपला आवाज आपण जपला पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे, त्याच्याकडून जेवढं काम करून घेता येईल तेवढं करून घेतलं पाहिजे. म्हणजे ज्यांचं गाण्याचं काम आहे त्यांनी गाणं. आणि अजून एक गाण्याचा आता विषय बोलता बोलता की असं कुठलंही वय नाही आहे की ज्या वयात गाणं शिकता येत नाही. अरे एवढे वर्ष आता मी शिकले नाही तर नाही, गाणं शिकवता येतं. मी सांगितलं, मी टोन डेफ लोकांना गाणं शिकवलेलं आहे. आणि आय फील व्हेरी प्राऊड. म्हणजे खूप छान वाटतं की असं वाटतं आपल्याकडून किती छान काम झालं. एकाच असं खूप मोठं, म्हणजे एखाद्या गावात कोणीतरी विहीर खणून दिली तर त्यांना जेवढा आनंद होईल ना, आता तसं काय तिथेच पाणी होतं, तेच लोकांना मिळालं ना. म्हणजे त्यांनी काय केलं, पण ते विहीर खणण्याची प्रक्रिया केली आपण, त्या व्यक्तीला तो आनंद आपण देऊ शकलो, तोच खूप महत्वाचा वाटतो. असं वाटतं खूप छान झालं, आपल्या हातून कार्य चांगलं घडलं असं. तर तसं होऊ शकतं. अजूनही खूप सांगण्यासारखं आहे, पण इथे थांबते. नाही, खरंच खूप गोष्टी आहेत जाणून घेण्यासारख्या आणि त्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये आपण लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. पण आजच्या पॉडकास्टमध्ये मी दादासारखं आव्हान करणार आहे आमच्या प्रेक्षकांना की हे असे जेम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे, पण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊन सगळी इत्थंभूत माहिती किंवा ज्ञान म्हणजे ज्ञान गोळा करणं हे तुमचंच काम आहे. आणि तुम्ही नक्की अशा ह्या ज्या आपण मार्गदर्शकांना इथे बोलवतो त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि तुमचे प्रश्न जे असतील ते नक्की सॉल्व्ह करा. आणि तुम्ही दोघं आज एकत्र इथे आलात आणि इतका छान संवाद आपण साधला आणि आपला वेळही फार छान गेला आणि खूप उपयुक्त गोष्टी
समजल्या. पुन्हा एकदा अशाच एका छान पॉडकास्टसह पुन्हा एकदा भेटणार आहोत आमच्या प्रेक्षकांना. तोपर्यंत मी प्रतीक्षा तुमची रजा घेते. धन्यवाद.